करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद जी की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्री गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आपला आज शेवटचा दिवस आहे. 18व्या दिवशी आपण 18व्या अध्यायासाठी सर्वजण भेटतो आहोत. सर्वांचं हार्दिक हार्दिक मी इस्कॉन मँगलोरच्या वतीने स्वागत करते. आज आपण 18वा पाठ अभ्यासणार आहोत. मग त्याची आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण सर्वांना. सादर प्रणाम. आपण इस्कॉनचे श्री श्री राधा गोविंद आणि श्रील प्रभुपाद यांच्या चरणी साष्टांग वंदन करून आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. हा माताजी पुढची स्लाइड घेऊया. हा, आता आपल्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग असं नाव आहे. तर हे जे नाव आहे तर ते कशासाठी येतं. गीतेचा निष्कर्ष ज्यात आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आपल्या त्यागाची परिपूर्णता काय आहे आणि हा सगळा भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे. 18वा अध्याय म्हणजे 17व्या अध्यायापर्यंतच उपदेश सगळे पूर्ण झाले. 18व्या अध्याय म्हणजे सगळा निष्कर्ष आहे भगवद्गीतेचा. मग तो अभ्यासणार आहोत. मग मोक्ष संन्यास योग म्हणजे काय की कशा पद्धतीने आपण भगवान जे आहेत त्यांची प्राप्ती करायची, मोक्षाची प्राप्ती कशी करायची आणि मग कुठल्या कर्मांचा संन्यास करायचा. तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत आणि त्याद्वारे आपण कृष्णांच्या कृपेस कसं प्राप्त व्हायचं, कृष्णाशी संबंध कसा प्रस्थापित करायचा ते हे आपण समजून घेऊ. तर पुढेच हा मग त्याची हा मग अर्जुनाने अनाधिकृत उपासना बद्दल चौकशी केली होती. मग त्याबद्दल आपण समजून घेतलं काल. मग 3 प्रकारचे आपण श्रद्धा पाहिल्या. मग त्यानुसार उपासना आणि वेगवेगळे धर्मपंथ कसे निर्माण झाले हे पाहिलं. मग 3 प्रकारचे आहार यज्ञ तपस्या दान हे पाहिलं. आणि ओम तत्सत म्हणजे सगळं जे काही ते श्रीकृष्णांना अर्पण करायचं. त्याग दान तपस्या म्हणजे ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं. म्हणजे ज्याला कुणाला आध्यात्मिक स्तरावर प्रगती करायची तर त्याने अशा पद्धतीने गुरूंचा शोध घ्यावा आणि जे काही आहे ते कृष्ण भावनाभावित कर्म त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावं. तर हे सगळं आपण खूप विस्तृतपणे काल शिकलो. मग आता पुढे जाऊ. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग कर्मयोगाद्वारे आता बंधनातून कसं मुक्ती मिळवायची. मग कर्माचे 5 घटक कोणते असतात की ज्यामुळे कर्म होतं आणि मग 3 गुण सगळं काही नियंत्रित कसं करतात. तर हे सगळं आपण
समजून घेणार आहोत. मग वर्णाश्रम पद्धती आहे त्याच्याद्वारे आपण शुद्धीकरण कसं करू शकतो, आणि मग गोपनीय ज्ञान नेमकं काय आहे, आणि मग शुद्ध भक्ती म्हणजे काय, आणि निष्कर्ष काय मग भगवद्गीतेचा आपण एवढा 17 दिवस जे अभ्यासला तो आपण आज समजून घेणार आहोत 18व्या अध्यायात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, हरे कृष्णा. कुर्वत वाचाल श्लोक. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हा. संन्यासस्य महाबाहो त एक मिनिट. तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेशः पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशिनिषूदन म्हणाला, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणायची इच्छा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर आता अर्जुन काय म्हणाला, ते आपण आता समजून घेऊया. तर इथे भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला अगदी म्हणजे सगळीकडे सांगितलंय, म्हणजे निक्षून सांगितलं आपण म्हटलं तरी चालेल, की भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं हेच आपल्या जीवनाचं परम लक्ष आहे. मग आता 18व्या अध्यायात आपल्याला सर्वात गुह्य मार्ग म्हणजे गोपनीय मार्ग जो आहे तर तो स्वार्थ स्वरूपात सांगितलाय. मग 6व्या अध्यायात भक्तिमय सेवेवर आपण भर दिलेला पाहिला. योगी नाम सर्वेशाम, योगी नाम अपि सर्वेशाम. जर म्हणजे काय, की योगामध्ये जो कोणी दृढ श्रद्धेनं सदैव म्हणजे जो भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये युक्त होतो, मग तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे. म्हणजे म्हणून त्यासाठी काय, योगी नाम अपि सर्वेशाम असं आपण पाहिलं. मग आता पुढच्या 6 अध्यायामध्ये म्हणजे शुद्ध भक्ती योग 7 ते 12 मध्ये आपण अभ्यासला. आणि मग आपण ज्ञान म्हणजे घेतलं. त्यानंतर त्याग कसा ते समजून घेतलं. अपरा प्रकृती, परा प्रकृती, भक्तियोग यांचं वर्णन सगळं अभ्यासलं. म्हणजे ही सगळी कार्य करताना भगवान यांचं सहाय्य कसं घेतलं पाहिजे, तर त्यासाठी ओम तत्सत म्हणजे हे जे भगवान विष्णूंना सूचित करणारे शब्द आहेत, तर त्याद्वारे भगवान यांना कसं समर्पित करायचं सगळं हे पण शिकलो आपण. मग आता आपल्या जीवनाचं लक्ष काय आहे, तर भगवान जे आहेत तर त्यांना जे आहे तर ते प्रत्येक कर्म अर्पित करणे म्हणजे काय, की भगवान यांची भक्तिमय सेवा करणे. मग आता योगाशिवाय म्हणजे म्हणजे अन्य असं कुठलंच म्हणजे प्रमाण जे आहे तर ते होऊ शकत नाही, किंवा भक्ती योगा विना आपल्या जीवनामध्ये दुसरं कुठलं परमलक्ष्य आपल्या जीवनाचं होऊ नाही शकत. तर आतापर्यंतचे जे आचार्य आहेत गुरु शिष्य परंपरेतले किंवा वेदांत सूत्र ज्यांनी रचलंय, तर असे जे व्यासमुनी आहेत तर सगळ्यांनी किंवा वेदांत सूत्रामध्ये सुद्धा भक्ती योगावरच भर दिलाय. म्हणजे संकलन करते आणि वेदांत जाणणारे कोण आहेत, व्यासमुनी. म्हणजे ते भगवान यांचाच प्रत्यक्ष अवतार आहे. म्हणजे शास्त्र जे आहे प्रत्येक, तर ते म्हणजे प्रत्येक वेदाचं भक्तियोग म्हणजे हेच, किंवा प्रत्येक शास्त्राचं भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे. पाहिजे ते तिथं वेद पुराण आपल्याला हेच सांगतील, काही वेगळं सांगणार नाही. आणि हा सगळं वेद पुराणाचा सार म्हणजे भगवद्गीता आहे. मग आता दुसऱ्या अध्यायात आपण सगळ्या विषय वस्तूचं सार अभ्यासलं, म्हणजे सगळ्या भगवद्गीतेत काय आहेत उपदेश त्याचं सार अभ्यासलं होतं. आता ह्या अध्यायात आपण संपूर्ण उपदेशांचं सार अभ्यासणार आहोत. म्हणजे भगवद्गीतेचा विषय आणि त्याचं सार हे अभ्यासलं होतं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये, सांख्य योगामध्ये. तर 18वा अध्याय म्हणजे काय, सगळ्या उपदेशांचं सार आहे ह्याच्यात. मग ते आपण सगळं आता समजून घेणार आहोत. मग ते केशी शोधन असं म्हटलंय पहा चित्रामध्ये. तर भगवान जे आहे तर त्यांना केशी शोधन असं म्हटलं जातं. म्हणजे अर्जुन असं का म्हणतोय, तर केशी नावाचा जो राक्षस होता, म्हणजे जो घोड्याच्या स्वरूपात आला. केशी घाट म्हणून आहे वृंदावनला बरं का, तिथे जिथे त्याचा वध केला भगवानाने. मग त्याचा भगवान जो आहे तर त्यांनी वध केला, म्हणजे त्या असुराचा, केशी नावाच्या. म्हणून त्याचा वध करणारे म्हणून केशी निशोधन असं म्हटले त्यांना. मग आता ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी भगवान जे आहेत. मग सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत ते आपल्या. मग आपली मानसिक शांती आणि सहाय्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या इंद्रियांचे स्वामी म्हणजे जे भगवान आहेत त्यांना प्रार्थना करतोय अर्जुन. म्हणजे काय, की असे जे असुर आहेत सगळे आपल्या मनामध्ये निर्माण होत आहेत, जसा केशी आहे म्हणजे असे शंका कुशंका रूपे असुर, तर त्यामुळे आपलं चित्त नेहमी असंतुलित होत आहे. मग अशा प्रकारे भगवान जे आहेत ते इंद्रियांचे स्वामी असल्यामुळं माझं चित्त नेहमी संतुलित राखतील, म्हणजे आणि सगळ्या असुरांचा माझ्या मनातल्या म्हणजे जे शंका रूपी असुर आहेत त्यांचा वध करतील जसा केशीचा केला. आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना केशी निषूदन असं म्हणजे जे आहेत तर ते
संबोधतात. तर हे आपण समजून घेतलं, म्हणजे आपल्या मनातले सगळे संशय रूपी असुरांचा वध करतील अशा पद्धतीनं अर्जुन जे आहे तर तो अपेक्षा करतोय. पहा म्हणजे काय, की भौतिक प्रकृती जी आहे तर इथे 3 गुणांनी आपण बद्ध आहोत. मग त्याच्या पलीकडची दिव्य स्थिती प्राप्त करणं हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. मग त्याग आणि संन्यास हे दोन वेगवेगळे आहेत. मग आता ते अर्जुनाला समजून घ्यायचंय स्पष्टपणे, आणि त्यासाठी त्यांनी या त्याग आणि संन्यास या शब्दांचा अर्थ विचारलाय. मग आता पुढे जाऊ आपण, भगवान काय उत्तर देतात ते समजून घेऊ. हा माताजी वाचूया. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग आला आला विद्वान जन संन्यास म्हणतात, आणि सर्व कार्याच्या फळाचा त्याग त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते त्यागाला आणि त्याग करण्याला असं आहे, ते तिथे जरा टायपिंग मिस्टेक आहे, क्षमा असेल. तर आता आपण समजून घेऊया. भौतिक इच्छांवर आधारलेले कर्म जे असतात, म्हणजे भौतिक इच्छा आपली जी आहे तर त्यांच्यावर आधारलेली कर्म, मग त्यांच्या त्यागाला विद्वज्जन काय म्हणतात, संन्यास म्हणतात. म्हणजे जे असे विद्वान असतात ते भौतिक जगतातले. मग आणि सर्व कार्याच्या फळांचा जो त्याग म्हणजे असतो तर त्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. म्हणजे खरा त्याग कोणता तो आपल्याला लक्षात येईल पहा. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून जी कर्म आपण करतो त्या कर्मांचा आपण त्यागच केला पाहिजे. आणि भगवद्गीतेमध्ये मग असा उपदेश हा आपल्याला नेहमी जिथे तिथे आपण अभ्यासला पहा भगवानांनी केलेला. मग ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत आपली प्रगती होती ती कर्म आपल्याला सोडून द्यायची आवश्यकता नाहीये. वैदिक शास्त्रात म्हणजे जे काही असे विशिष्ट उद्देशाने करण्यात येणारे यज्ञ आहेत, म्हणजे कुणी पुत्रप्राप्तीसाठी कुणी स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करेल, मग अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे. पण स्वतःच्या हृदयाची शुद्धी करता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्यासाठी जे यज्ञ असतात, म्हणजे जपयज्ञ आपण जप करतो हो की नाही, मग आपण नवविधा भक्ती करतो तिथे आपले यज्ञच आहे, मग ह्याचा त्याग आपण करू नये. मग त्याला म्हणजे असा जो त्याग आहे तर तो आपण करण्याची आवश्यकता नाही. पण भौतिक म्हणजे जी कर्म आहेत तर त्याच्या म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून जी कर्म करतो, म्हणजे थोडक्यात आपण तर त्या कर्मांचा आपण त्याग करावा. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. काही विद्वानजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंताचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की काही विद्वज्जन काय म्हणतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांचा म्हणजे सकाम कर्म जी आहे तर त्यांना दोषपूर्णच मानतात, म्हणजे सगळी सकाम कर्म जी आहेत ती दोषपूर्णच आहेत असं समजून त्यांना त्यागून टाकलं पाहिजे. पण इतर विचारवंत म्हणजे ऋषी मुनी जे आहेत तर ते काय म्हणतात की यज्ञ दान तप ह्यांचा कधी म्हणजे अशी जी कर्म आहेत तर ह्यांचा कधी त्याग करू नये. म्हणजे काय की वैदिक शास्त्रात यज्ञ म्हणजे सांगितले ते भगवानांच्या संतुष्टीसाठी, विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण कर्म करतो. मग अशी कर्म आपण त्यागू नयेत. म्हणजे पण आपण लक्षात घेऊया की जे अशा पद्धतीची कर्म आहेत की जी आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नतीला म्हणजे नेणारी आहेत, किंवा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत तर करतातच पण आध्यात्मिक ज्ञानामध्ये पण प्रगत करणारी आहेत. मग अशी जी कर्म म्हणजे काय तर यज्ञ दान तप गृहस्थाश्रमामध्ये हे करायचे असतात, मग हे आपण कधीही त्यागू नयेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा तरी पुढची स्लाईड. तरी पुढची स्लाईड घेऊया. हा वाचूया मग ती. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये, ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञदान आणि हे तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. म्हणजे आता त्याग आपण कुठलं म्हणजे कुठला करायचा आणि कुठला नाही ह्याच्या साठी सुद्धा शास्त्रामध्ये नियम आहेत बरं का, वेदशास्त्रामध्ये. म्हणजे भगवान स्वयं म्हणजे जे उपस्थित आहेत इथं, तर त्यांचा निर्णय मग अर्जुनाला जे काही ते सांगतायत ते अंतिम आपण समजायला पाहिजे. मग श्रीकृष्ण काय सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जातोय त्यानुसार त्यागाचा प्रकार आहे तो ओळखण्यात येतो. मग आता इथे आपण समजून घेऊया की यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा आपण त्याग करता कामा नये. म्हणजे ती कर्म केलीच पाहिजेत. तर ती काय करतात, का करावीत ती, तर ती महात्म्यांना देखील यज्ञदान तप ही कर्म पवित्र करतात. म्हणजे काय पहा, म्हणजे योगी जनांनी मानव जो समाज आहे तर त्याच्या कल्याणाकरता कर्म केली पाहिजेत. म्हणजे आध्यात्मिक जीवनात आपली प्रगती व्हावी म्हणून पहा, आपल्या जीवनामध्ये 16 संस्कार आहेत गृहस्थाश्रमामध्ये सांगितले. मग आता विवाह समारंभ म्हणजे तो विवाह यज्ञच आहे एक प्रकारचा. म्हणजे आपण इथे समजून घेऊया की विवाह यज्ञ का केला जातो, तर आपल्याला आध्यात्मिक स्तरावर प्रगती करायची आहे. तर आपलं मन कसं पाहिजे, संयमित आणि शांत हवं. मग ह्यासाठी विवाह यज्ञ हा संपन्न केला जातो. म्हणजे हे आपण समजून घेऊया. मग आता इथे आपण लक्षात घेऊया की अशा पद्धतीनं दान हे हृदयाच्या शुद्धी करता केलं जातं. त्याद्वारे आपली शुद्धी होते. आणि जे सुपात्र दान असं दिलं म्हणजे जातं, म्हणजे अशा सुपात्र मनुष्याला दान दिलं गेलं तर त्यायोगे काय होतं, आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. म्हणजे आपण म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करतात इस्कॉन सारखे संस्थेमध्ये आता पहा असे म्हणजे जे आहेत जे प्रोजेक्ट असतात वेगवेगळे मंदिर साठी अर्पण किंवा वेगवेगळ्या सेवा असतात, राजभोग सेवा, त्यानंतर तुलसीहार सेवा, म्हणजे असं आपण वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते कसं सुपात्र दान होतं. मग हे जे आहे तर ते आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये म्हणजे उन्नत करणारं शाश्वत कर्म बनतं. मग अशी आपण कर्म केली पाहिजेत. म्हणजे दान हे जे आहे ते हृदयाच्या शुद्धीसाठी असतं. आणि तप जे आहे तर ते काय करतं, आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतं. म्हणून मग काय म्हटलं की ही महात्म्यानं देखील पवित्र करणारी ही कर्म असतात. मग इथे चित्रात पारुष्यब देव जे आहेत तर त्यांनी अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीनं यज्ञ, दान, तप, तर ही अशी म्हणजे अशा पद्धतीनं ते जेव्हा मार्गदर्शन करत होते तर त्यावेळेला सगळे देव देवता सुद्धा म्हणजे ते जे आहे त्यांचं म्हणजे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी जे म्हणजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलं तर ते घेण्यासाठी आले होते. तर असे एक गोष्ट येते भागवतामध्ये. तर म्हणजे जो यज्ञ आहे तो विष्णूंच्या संतुष्टीसाठी केला जातो. मग अशा पद्धतीचं यज्ञ, दान, तप ह्या कर्मांचा आपण त्याग करू नये. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या उद्देश अपेक्षा विना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजे. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की ही सगळी जी कर्म आहे कुठलीही आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत असं भगवान सांगतात. म्हणजे काय, ते आपलं कर्तव्य म्हणून केली पाहिजे. म्हणजे काय, तर सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञापासून मनुष्यानं फळाची अपेक्षा ठेवू नये. म्हणजे भौतिक विकासासाठी ज्या योजना असतात असे यज्ञ आपण त्यागले पाहिजेत. मग ज्या यज्ञामुळे आपलं अस्तित्व शुद्ध होतं, म्हणजे आपलं जे आहे ते शुद्धी होते खऱ्या अर्थाने, आध्यात्मिक स्तरापर्यंत आपली प्रगती होते, तर अशा यज्ञ कर्म आपण त्यागू नयेत. म्हणजे कृष्ण भावनेस प्राप्ती आपल्याला करून देणारी किंवा कृष्ण भावनेस चालना देणारी कर्म जी आहेत तर ती आपण करावीत. म्हणजे मग भागवतात पण सांगितले काय, भक्तियोगाला अनुकूल अशा कुठल्याही कर्माचा आपण स्वीकार केला पाहिजे. म्हणजे धर्माचा हाच सर्वोच्च निकष आहे. म्हणजे ज्यामुळे भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी ही कर्म सहाय्यक ठरतील. मग अशी कर्म, यज्ञ म्हणजे जी किंवा दान, तप जी आहेत अशी खूप वेगवेगळी कर्म ती आपण स्वीकारली पाहिजेत. म्हणजे आपण कर्तव्य बुद्धीनं कर्म केलं पाहिजे असं भगवानांचं अंतिम मत आहे. आणि फळाच्या अपेक्षे विना, तिथे चित्रात पहा आता हा जो व्यक्ती आहे तर त्या तो म्हणजे ते जे गाईचं वासरू आहे तर त्याला जे आहे तर ते वाचवण्यासाठी गेलाय पहा. मग दुसरा मनुष्य पण त्याला वाचवण्यासाठी गेलाय. म्हणजे इथं कुठल्याही कर्माची अपेक्षा न ठेवता किंवा फळाची अपेक्षा न ठेवता, क्षमा असावी, कर्माची नव्हे फळाची अपेक्षा न ठेवता, कुठली आसक्ती न बाळगता, ही जी कर्म आहे ती कर्तव्य बुद्धीनं म्हणजे मानव म्हणजे जे आहे तर म्हणजे प्रत्येक जीवात्म्याचा हा धर्म आहे की दुसऱ्या जीवात्म्याला
मदत करणं किंवा दुसऱ्या देवात्म्याची सेवा केली जाते खऱ्या अर्थाने. मग त्याच्या प्राणरक्षणासाठी मदत केली. ह्या दोन म्हणजे जे इथे दिसतात आपल्याला जे दोन मनुष्य तर त्यांनी, ते पण जीवात्मेच आहेत. त्यांनी काय केलं, पशुरूपात जो जीवात्मा आहे तर त्याच्या सहाय्यासाठी म्हणजे ते धावून आले. मग कुठली अपेक्षा नाही केली त्यांनी, कर्तव्य कर्म म्हणून केलं. मग अशा पद्धतीचं जेव्हा आपण कर्म करतो तर ही जी कर्म असतात ते आपल्याला आध्यात्मिक स्तरावर प्रगतीपथावर नेणारे असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता विहित कर्म म्हणजे नियत कर्तव्य आपण जे आहे तर ते त्यागलं तर काय होतं तर ते समजून घेऊया. म्हणजे आपण विहित कर्तव्य जर त्यागलं किंवा नियत कर्म आपलं त्यागलं तर काय होतं, की भौतिक सुखासाठी आपण करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. म्हणून मग आपण अशा पद्धतीनं आपलं कर्तव्य कर्मच म्हणजे त्यागलं, म्हणजे ज्या कर्मामुळे आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होत असते तर अशी कर्म आपण त्यागू नये असं आपण आतापर्यंत अभ्यासलं. पण असं न करता आपण काय केलं तर विहित कर्माचाच त्याग केला तर ते तमोगुणी कर्म असं मानलं जातं. म्हणजे पहा, उदाहरणार्थ भगवानांना अन्न शिजवणे, नैवेद्य दाखवणे, प्रसाद म्हणून स्वीकार करणे, ही कर्म आपण केलीच पाहिजेत. म्हणजे ह्या आध्यात्मिक कर्मामुळे आपल्या म्हणजे काय होते तर प्रगती होत असते. पण आता एखादा संन्यासी आहे त्यानं स्वतःसाठी अन्न शिजवू नये, पण भगवान यांच्यासाठी अन्न तो शिजवू शकतो. मग शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून संन्यासी काय करू शकतो, शिष्याचा आपले विवाह पण संपन्न करून देऊ शकतो. म्हणजे ही कर्म करावीत आपण, आपली कुठलीही आसक्ती न ठेवता कर्तव्य कर्म म्हणून. पण जर कुणी विहित कर्मच त्यागलं आपलं कर्तव्य कर्म तर त्याला तमोगुणी त्याग असं म्हटलं जातं. म्हणजे तमोगुणी त्याग म्हणजे काय, की नियत कर्माचाच तो व्यक्ती त्याग करतो. कारण तो भ्रमात असतो, अज्ञान असतो त्याला, आणि त्यामुळे मोहवश होऊन तो तो त्याग करत असतो. मग आता जो रजोगुणी त्याग आहे तर तो कसा असतो, जो जो मनुष्य नियत कर्म जे आहे ते आपलं कष्टप्रद समजतो आणि ह्या कर्मामुळे आपल्या शरीराला फार क्लेश होतील असं समजून त्या भीतीने त्याग करतो, त्याला रजोगुणी त्याग करायचं. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो रजोगुणी त्याग करतोय असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर असं कर्म मनुष्याला कधीही उन्नतीच्या दिशेने नेत नाही. पहा, म्हणजे कृष्ण भावनेच्या मार्गावर आपण सकाम कर्म जर करत असतो, म्हणजे एखादी व्यक्ती आहे कृष्ण भावनाभावी कर्म जे आहे तर ते म्हणजे करण्यासाठी प्रयत्न करते, मग तिथं आता आपला उदरनिर्वाह किंवा आपलं रोजचं धनार्जन आहे तर ते जर सकाम कर्म करतोय आपण असं म्हणून त्यांनी भीतीपोटी धनार्जनच बंद केलं. मग कर्मा म्हणजे काय तर हे जे आहे तर हे रजोगुणी त्याग झाला. म्हणजे त्यापेक्षा आपण जे म्हणजे जे कर्म करतोय किंवा त्या कर्माचं आचरण करतोय तर त्यातून मिळणारं जे धन आहे ते कृष्ण भावना जे आहे तर त्याच्या उन्नतीसाठी किंवा कृष्ण भावनावेद कार्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्याला जे काही महिन्याच्या शेवटी पैसे मिळतात तर त्यातलं काही भाग आपण फळं आणली, धान्य आणलं, भगवान यांना अर्पण केला, तो म्हणजे त्यातून म्हणजे ते अन्नधान्य शिजवून तो म्हणजे अन्न आहे ते प्रसाद म्हणून ती फळं अर्पण केली, भगवान यांच्यासाठी वेगवेगळे छान छान पोशाख आणले, भगवान यांच्या पूजेची सामग्री आणली. म्हणजे अशा पद्धतीने आपण भगवानांच्या सेवेमध्ये ते अर्पण करू शकतो की ज्यामुळे आपल्या कृष्ण भावनेचा विकास होईल. पण अशा भीतीने जर आपण कार्यच केलं नाही तर मग म्हणजे किंवा आपण कष्टप्रद समजलं म्हणजे काय की पहाटे उठायचं, मग मंगल आरती करायची, मग हे सगळं भयंकर कष्टप्रद आहे असं वाटून आपण कर्तव्याचरणच केलं नाही तर मग ह्या त्यागाला काय म्हणायचं, रजोगुणी कर्म असं. म्हणजे ह्याचं फळ नेहमी क्लेशदायक असतं. म्हणजे आपली नियत कर्म फार कष्टप्रद आहेत म्हणून शरीराला फार त्रास होतो समजून जर आपण कर्मच केली नाहीत तर मग त्याचं फळ पण नाही मिळणार. म्हणजे अशा म्हणजे भीतीने किंवा अशा कठीण आहेत कर्तव्य म्हणून अशा विचाराने केलेलं जे कर्म असतं ते मग रजोगुणी कर्म असतं. मग आता हे कशामुळे असतं, आसक्ती जी आहे आपल्याला जी कर्माविषयीची तर त्यामुळं हे घडतं. म्हणजे काय की इथे आपण हा भाग समजून घेऊया की रजोगुणी जे कर्म असतं तर इथे त्या व्यक्तीला ते कर्म करताना त्याचा काहीतरी मोबदला हवा असतो आणि त्यामुळं तसं काही आसक्ती किंवा आवड किंवा मोबदला असं काही अपेक्षित मिळत नाही असं त्याचा भाग होतो आणि त्यामुळं असा विचार करण्याचा भाग होत असल्यामुळं त्या कर्माचा त्याग केला जातो. म्हणजे मग अशा त्यागाचं काही फळ नाही मिळत. मग आता जे कर्म असं आहे की जे नियत कर्म म्हणून करायलाच हवं म्हणून एखादा व्यक्ती करतो आणि सगळ्या प्रकारची भौतिक संगत किंवा फळाची आसक्ती सोडून टाकतो, मग तो जो त्याग आहे तो सात्विक समजला जातो. म्हणजे काय की नियत कर्म आहे ते कर्तव्याच्या भावनेनं केलं पाहिजे म्हणून फळाची आसक्ती सोडून असं कर्म एखादा व्यक्ती करतो. म्हणजे काय
की पहा कृष्ण भावने मध्ये जो युक्त असतो व्यक्ती, तो एखाद्या कारखान्यात काम करणारा मनुष्य असेल समजा, तर स्वतःला कारखान्याच्या कार्यात गुंतवून ठेवत नाही. तर तो किंवा कारखान्यातल्या म्हणजे कर्मचाऱ्यांचा संग नाही करत, तर तो विचार करतो कृष्णांच्या संतुष्टीसाठी हे मी कर्म करतोय, कृष्णांच्या कृपेमुळे मला हे कर्म मिळाले, आणि त्यामुळे त्याचं फळ तो कृष्णांना अर्पण करतो. आणि त्यावेळेला तो मनामध्ये कृष्णांचा जप करत असतो, कृष्णांचं ध्यान करत असतो, म्हणजे मन आणि बुद्धी केंद्र असं कृष्णावर केंद्रित केलेली असते. आणि तो अशा पद्धतीनं कृष्णांच्या साठी ते कर्म करत असतो. म्हणून हे अशा पद्धतीचं दिव्य स्तरावरचं त्याचं कार्य घडतं. मग ह्याला म्हणायचं सात्विक त्याग. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हे महाबाहो अर्जुन, वेदांत वेदांत यानुसार सर्व कर्माच्या, एक मिनिट हं. सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिया, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्माची ही 5 कारणे. हरे कृष्ण. आता समजून घेऊ की वेदात जे आहेत, तर ते सर्व जी वेदामध्ये कर्म आहेत, तर ते त्यांच्या सिद्धीची 5 कारणं भगवान यांनी सांगितली. तर आता ती 5 कारणं आहेत, ती भगवान जे सांगतायत, तर ती कोणती आहेत पहा. तर ती आता समजून घेऊया आपण, की ही कारणं कोणती आहेत. तर आपलं अधिष्ठान म्हणजे शरीर, मग शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो म्हणून कर्माचं फळ मिळतं, मग याला कर्ता म्हणायचं. मग आत्मा जो आहे, तर तो ज्ञाता आहे याचा किंवा करता आहे. मग आता इथं समजून घेऊया की इंद्रिय जी आहेत, तर ती काय आहेत, कर्माची साधनं आहेत. आणि आत्मा काय करतो, इंद्रियांच्या साह्याने कर्म करतो निरनिराळे. मग प्रत्येक कर्माकरता वेगळा प्रयत्न करतो आत्मा, आणि ही आपली सगळी कर्म परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात मित्राच्या रूपाने उपस्थित असतो. मग परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण सर्व कारणांचं कारण आहेत. म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये हृदयस्थ परमात्मा जो आहे, तर त्याच्या निर्देशनाखाली आपण कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो. म्हणून असा जो व्यक्ती आहे, तो कर्मबंधनात सापडत नाही. कारण कृष्ण भावनावर व्यक्ती असतो, तर त्याचं स्वतःच्या कर्माचं दायित्व जे आहे ते सगळं कृष्णावर अवलंबून असतं. पहा इथे चित्रात आता पहा आपण, म्हणजे इथं आपण पाहूया की इथं जे काही दाखवलंय, तर त्यानुसार मग ते हे चित्र वेगळं आहे का हरे कृष्ण, की ओपन नाही झालंय? बिल्डिंगचं चित्र आहे ना इथे? हा. ओके. हा. परीक्षा. मग आता इथे आपण समजून घेऊया की हे कसं म्हणजे 5 कारणं आहेत. तर आता हा जो बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग किंवा ही जागा आपण मोकळी बघितली, तर ह्याचा जो मालक आहे, ह्याच्या सगळ्या संपत्तीचा हा वेगळा आहे, बरं बरं का. मग इथे जी इमारत उभी करायची, मग ते करण्यासाठी काय लागेल, आर्किटेक्ट लागेल, हो की नाही. मग तो म्हणजे आपला आत्मा, करता. पण ह्याचा मूळ संपत्तीचा मालक कोण आहे? तर जो मूळ मालक आहे तो म्हणजे परमात्मा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण, की त्या हृदयस्थ ते आपल्या उपस्थित आहेत, आणि त्यांच्या निर्देशनाखाली त्यांच्या इच्छेवर आपली कर्म होतात. मग आता वेगवेगळी जी इंद्रिय आहेत त्यांच्या सहाय्याने काय होतात, तर ती कर्म आपण करत असतो. मग वेगवेगळी जी इंद्रिय आहेत, ही ही जी आहेत ती साधनं झाले. म्हणजे इथं आता वेगवेगळे म्हणजे त्यांच्या हाताखाली टीम्स असतात ना, म्हणजे गवंडी काम करणारे, ओके नाही, सुतार काम करणारे, टाइल्सचं काम करणारे, प्लंबिंगचं काम करणारे, मग ही सगळी इंद्रिय सारखं काम करतात. मग प्रत्येक कर्माकरता वेगळा प्रयत्न. म्हणजे आता पहा, बिल्डिंग साठी वेगवेगळी कर्म आहेत ना. कोणी स्लॅब घालतील, मग ते गवंडी काम ह्या ह्याच्यात येईल. मग त्यासाठी वेगळा प्रयत्न करतो आत्मा, हो की नाही. म्हणजे आर्किटेक्ट त्याला वेगळ्या सूचना देऊन त्या पद्धतीनं काम करून घेतो. मग तसंच आहे. मग आता इथं इंटेरियर करायचंय सगळं डेकोरेशन वगैरे, मग ते सगळं सुतारकाम किंवा आर्किटेक्ट जे असतात, इंटिरियर डिझायनर, त्यांच्याकडून करून घेईल. म्हणजे काय, की ह्या प्रत्येक निरनिराळ्या कर्मासाठी निरनिराळी इंद्रिय वापरली जातात आपल्या शरीरातली, आणि प्रत्येक कर्मासाठी आत्मा जो आहे तर तो कर्ता म्हणून वेगळा प्रयत्न करतो. आणि हे सगळे प्रयत्न कुणाच्या इच्छेवर असतात, अवलंबून परमात्म्याच्या. म्हणजे शेवटी या बिल्डिंगचा जो मुख्य मालक आहे या जागेचा, त्याच्या इच्छेवर, त्याला कसं हवंय तसं ही बिल्डिंग उभी राहते, हो की नाही, त्या पद्धतीनं. मग तसंच आहे, भगवान यांच्या इच्छेवर हे सगळं घडतं. भगवान आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात मित्र रूपाने उपस्थित असतात. मग जो कोणी अशा पद्धतीनं भगवान यांच्या इच्छेने कर्म करतो, तर तो निश्चितच भगवान यांच्यावर अवलंबून असतो. म्हणजे त्याच्यावर कर्माचं दायित्व नसतं. तर असा जो कृष्ण भावना व्यक्त, तो भगवान यांच्या इच्छेवर प्रत्येक गोष्ट करत असतो. त्याच्या सगळ्या कर्मांचं दायित्व भगवान यांच्या इच्छेवर असतं. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची slide.
हा, म्हणून या म्हणून पाच या कारण 5 कारणाचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे, तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की जो पाच कारणांचा म्हणजे विचार करत नाही ह्या सगळ्या आणि स्वतःलाच करता मानतो, मग असा जो व्यक्ती आहे म्हणजे परमात्मा हे जे आपल्या अंतस्थ मित्र म्हणून उपस्थित आहेत आणि आपल्या कर्माचं संचालन करतात असं काही त्याला विश्वास नसतो, मग असा मनुष्य जो आहे तर तो जो आहे तर तो मूर्ख समजला जातो. म्हणजे असा जो व्यक्ती आहे तर तो परमात्म्याला पाहतच नाही, आपल्या हृदयस्थ जे जे परमात्मा स्वरूपात भगवान आहेत त्यांना, आणि तो स्वतःलाच करता मानतो. मग अशा व्यक्तीला कधीच यथार्थ रूपात म्हणजे हे पाहता नाही येत की हे जे म्हणजे स्थान करता प्रयत्न तथा इंद्रिय ही भौतिक असली तरी अंतिम कारण म्हणजे स्वतः भगवानच आहे. मग हे तो पाहू नाही शकत. मग आता आपण पुढे जाऊ. हा, मग त्याच्या हा, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. आता हे समजून घेऊया आपण कसं ते म्हणजे ज्ञान आणि ज्ञेय हे समजून घेऊया. ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे काय, जाणण्याचा विषय, आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. मग आता हा जो खेळाडू आहे पहा, तर तो काय करतोय, तर तो बॉल हवेत उंच उडवतोय. मग आता बॉल आहे तो उंच हवेत उडवायचा आहे. कशा पद्धतीने उडवायचा हे त्याला ज्ञान आहे. मग तो कर्ता म्हणजे कोण, तो जीवात्मा. मग आता ज्ञेय म्हणजे काय, जाणण्याचा विषय. मग कशा पद्धतीने उडवायचंय ते पण जाणण्याचा विषय म्हणजे ज्ञेय झाला. मी अशी उंच उडी मारेन आणि अशा पद्धतीनं तो हाताने उडवेल. मग हे झालं ज्ञेय. आणि ज्ञाता म्हणजे कोण, जाणणारा म्हणजे कोण, तर आत्मा, आपला जीवात्मा. आणि मग कर्म करण्याची साधनं म्हणजे काय, तर ही सगळी इंद्रिय, हात आला आपला, हात आले म्हणजे पाय आले, डोळे आले म्हणजे सगळी इंद्रिय की त्या कर्मासाठी जी वेगवेगळी साधनं म्हणून उपयोगात आली. मग अशा पद्धतीने त्यांनी उंच उडी मारून तो बॉल जो आहे तो डोळ्यांनी पाहिला आणि योग्य दिशेने तो उडवला हातांच्या माध्यमातून. मग अशा पद्धतीने इंद्रिय जी आहेत तर ती साधनं बनली. मग असे प्रत्येक जे कर्म घडतं तर त्या कर्मासाठी हे तीन घटक कार्य करत असतात. मग आता कर्म करण्यापूर्वी त्याला काहीतरी प्रेरणा मिळते. मग ही जी प्रेरणा मिळते म्हणजे त्याद्वारे आपण निर्णयापर्यंत पोहोचतो. म्हणजे सूक्ष्म रूपात कर्म हे घडतच असतं मनाच्या स्तरावर. मग ही जी प्रेरणा आहे तर ही आपल्याला हृदयस्थ परमात्मा म्हणजे जे आहेत तर ते आतून चैत्य गुरु म्हणून किंवा बाहेरून आपले गुरु महाराज म्हणजे आपण दीक्षा घेतलेली असेल तर आपल्याला गुरु महाराज जे आहेत, आपले जे गुरुतत्व आहेत तर त्यांच्या आदेशातून आलेलं असतं. म्हणजे दोन्ही समान समजलं जातं पहा. म्हणजे साधू, गुरु, शास्त्र, तर ह्यांच्याकडून ही प्रेरणा मिळते. शास्त्रातून आली असली ही सगळी प्रेरणा तरी गुरु महाराज जे असतात तर त्यांच्या आदेशातून ही येते. इतकी गुरुवाणी महत्वाची आहे पहा आपल्या जीवनामध्ये. आणि मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला अंतस्थ परमात्मा जे असतात तर ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळं आपल्या शरीरात जे अंतस्थ परमात्मा आहे तर हे चैत्य गुरु, आणि बाह्य प्रकटीकरण म्हणजे आपले जे गुरु असतात ज्यांनी आपल्याला दीक्षा दिलेली असते तर ते समजले जातात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता आपल्याला हे फार सगळ्यांना आवडेल, आपल्या स्वतःचं मूल्यांकन करूया बरं का. इथे आता आपण तीन गुणांमध्ये आपली कर्म कशी विभागलीत आणि त्यानुसार म्हणजे सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे तीन, त्यानंतर दोन आणि एक. मग आता स्वतःचं आपण असं मूल्यांकन करूया. तुम्ही कुठल्या वर्गवारीत मोडता ते आता सगळ्यांनी अभ्यासूया. आता मी तुलनात्मक अभ्यास घेईन तर सगळ्यांनी स्वतःचा स्कोअर सांगूया किती होतो तो. तर पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची हा, आता ज्या ज्ञानामुळं अनंत रूपात म्हणजे विभाजित झालेला सर्व जीवामध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो आणि त्या ज्ञानाला तो सात्विक समज, आणि ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवामध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्याला सात्विक समज असं म्हटलं जातं. हे पुन्हा पुन्हा लिहिलंय, दोनदा झालंय इथे. तर हे सात्विक ज्ञान काय, तर ते आता आपण समजून घेतो. म्हणजे भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित ज्ञानाचे तीन प्रकार, तर त्यातलं सात्विक ज्ञान काय असतं तर ते समजून घेणार आहोत. म्हणजे जे असं ज्ञान थोडक्यात की ज्यामुळं प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक जीवात्म्यामध्ये एकच अविभक्त
असा आध्यात्मिक स्वभाव म्हणजे काय, तर तो जीवात्मा प्रत्येकामध्ये कसा आहे, अविभक्त आहे. म्हणजे भगवान यांच्यापासून तो कसा आहे, विभक्त नाही. भगवान यांचा जीवात्मक अंश आहे. म्हणजे कोण आहे, जीवात्मा. प्रत्येक म्हणजे मनुष्य, देवता, पशु पक्षी, जलचर, वनस्पती यांच्यात मग जो असं प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक जीवमात्राची ठाई आत्मा पाहतो आणि ते एकच आत्मतत्व आहे हे जो जाणतो. आणि तो असा जो आहे तर तो मग काय आहे, तर म्हणजे ते जे ज्ञान आहे अशा पद्धतीचं, तर ते सात्विक ज्ञान आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांना वेगवेगळे देह त्यांच्या पूर्व कर्मानुसार आणि इच्छानुसार प्राप्त होतात, वेगवेगळ्या योनीही प्राप्त होतात. पण ह्या सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व आहे हे ज्याला कळतं ती सात्विक दृष्टी. भिन्नत्व शरीराच्या स्तरावर आहे, हो की नाही. पण प्राणशक्ती विभाजित झालेली नसते. भगवानांचेच आपण सगळे अंश आहोत. आणि त्यामुळं हे ज्याला ज्ञान येतं, म्हणजे ही जी चेतना आहे तर ही सर्वांमध्ये एकच आहे. आपण भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत. मग शरीर कुठलेही असो, योनी कुठली असो. मग ही जी दृष्टी आहे त्याला म्हणायचं सात्विक दृष्टी. म्हणजे आपला देह नाशिवंत आहे पण प्राणशक्ती अविनाशी आहे हे त्याला कळलेलं असतं अशा व्यक्तीला. मग असं जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान. मग जे ज्ञान आहे तर ज्याद्वारे भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे असं आपणास समजलं पाहिजे, की आपण उत्कटतेच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, की तर रजोगुणी ज्ञान कसं असतं, तर भौतिक शरीर जे आहे तर ते नश्वर आहे. तर ते नष्ट झाल्यावर चेतना पण नष्ट होते आणि प्रत्येक वेगळ्या शरीरात वेगळं म्हणजे जीवात्मा असतो असं त्याला वाटतं. मग हे ज्ञान म्हणजे राजसी ज्ञान. म्हणजे ह्या ज्ञानानुसार एक शरीर दुसऱ्या शरीराहून भिन्न आहे आणि दोन्हीतल्या चेतनांचा विकास जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने झालाय असं त्याला वाटतं. आणि शरीर संपलं की ती चेतना पण संपली असं त्याला वाटतं. मग असा जो म्हणजे असं जे ज्ञान असतं तर ते रजोगुणी ज्ञान. मग आता जे ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही. म्हणजे अतिशय अल्प असते ते ज्ञान, म्हणजे तमोगुणी ज्ञान. मग आता समजून घेऊया की असं जे ज्ञान आहे की जे अत्यल्प आहे किंवा तुच्छ म्हणजे ज्ञान की ज्यामुळे सत्य न जाणता मनुष्य एकाच प्रकारचं कार्य जे आहे त्याला सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतं. म्हणजे काय, तर आता उदाहरण घेऊया की वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ते विकसित झालेलं ज्ञान नसतं. किंवा ज्ञान कसं असतं, देहापुरतं मर्यादितच असतं. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्मच केलं जात नाही तमोगुणामध्ये. त्याच्यासाठी धन हेच ईश्वर आहे आणि त्याच्या दृष्टीनं ज्ञान म्हणजे शरीराच्या आवश्यकता भागवणे. त्यामुळे आहार, निद्रा, निद्रा, भय, मैथून, तर ह्यासारखं ज्ञान जे आहे तर इतकंच त्याला ज्ञान असतं. मग हे जे ज्ञान आहे ना, तर ह्याला म्हटलंय तमोगुणी ज्ञान. अत्यंत ते कसं असतं, तर अत्यंत अत्यल्प असं ज्ञान ते असतं. मग तेच तमोगुणी ज्ञान असतं. तर पुढे जाऊ आपण. आता जे कर्म नेमलेलं आहे आसक्तीशिवाय केले जातं ते राग द्वेष न ठेवता फलप्राप्तीच्या इच्छेविना केलं जातं त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. म्हणजे आता जे कर्म आपल्याला जे काही शास्त्रामध्ये नियत कर्म म्हणून नेमून दिले, म्हणजे निष्काम भावनेनं स्वामित्वाच्या अधिकाराविना राग द्वेष भाव जे आहेत तर ह्यांच्या रहित असं आपण भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी करतो. कुठलाही आपला अंतस्थ हेतू, आत्मतृप्तीचा हेतू नाही ठेवत. म्हणजे असं कर्म म्हणजे थोडक्यात कृष्ण भावना भावित कर्म त्याला म्हणायचं सात्विक कर्म. मग फळाची अपेक्षा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासानं जे कर्म केलं जातं की मी त्या अहंकारयुक्त बुद्धीने केलं जातं ते रजोगुणी. म्हणजे काय, की फळाची अपेक्षा धरून मोठ्या प्रयासाने ते कर्म केलं जातं आणि मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीनं ते कर्म केलं जातं ते रजोगुणी कर्म. मग आता जे कर्म मोहानं शास्त्रांची अवहेलना करून भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्यासाठी केलं जातं त्याला तामसिक म्हणायचं. तामसिक कर्म असतं ते. म्हणजे आपण समजून घेऊया की स्वैराचारी वृत्तीने केलेलं कर्म विनाशाला कारणीभूत ठरतं. मग ते शास्त्रांच्या आदेशांचा भंग केला जातो, तिथं शास्त्रांची अवहेलना केली जाते, प्रसंगी हिंसा केली जाते किंवा इतर जीवांना क्लेश पीडा होईल असं कर्म. मग असं जे दुराचारी कर्म असतं त्याला म्हणायचं मोह. मग ही सारी मोहग्रस्त कर्म तमोगुणामध्ये केली जातात म्हणून त्याला तामसिक कर्म म्हटलं जातं. मग तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊया. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना यशापयश यामुळे विचलित न होता आपली कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असं म्हटलं जातं. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे कर्ता कसे, त्यातले सात्विक कर्ता म्हणजे काय, तर मनुष्य असा जो असतो तो कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. मग स्वतःला सोपवण्यात आलेल्या कर्माच्या फळाची त्याला अपेक्षा नसते. म्हणजे मिथ्या अहंकार किंवा गर्व यांच्या पलीकडे पोहोचलेला असतो. त्यामुळं मिथ्या अहंकाराविना कुठल्याही प्राकृतिक गुणाचा संग न करता निश्चयाने एकदम अत्यंत उत्साहानं तो दिलेलं प्रत्येक कार्य पूर्ण करतो.
आणि कार्य करत असताना कुठल्याही क्लेशाची चिंता नाही करत, नेहमी उत्साही असतो. यश अपयश आलं तर महत्व देत म्हणजे तो त्या गोष्टींना महत्व देत नाही. सुख दुःखात समान असतो म्हणजे समभावाने असतो. असा करता म्हणजे सत्वगुणी करता. मग जो करता कर्म आणि कर्मफल प्रती आसक्त होऊन फळांना बघू इच्छितो आणि जो लोभी अपवित्र अशा म्हणजे सुखदुःखामुळं विचलित होणार असतो, त्याला रजोगुणी करता म्हटले. म्हणजे काय की जो करता आहे तर तो आसक्त होऊन कर्मफळांच्या प्रती म्हणजे ती फळं त्याला भोगायची असतात, लोभी असतो, ईर्ष्याळू असतो, अपवित्र तथा म्हणजे अशा पद्धतीचं जी सुख दुःख असतात त्यांनी विचलित होतो. मग तो रजोगुणी करता म्हणजे त्याला काय वाटतं, संसार, घर, पत्नी, मुलं बाळ ह्याच्यावर फार त्याला आसक्ती असते. मग त्यामुळं काय होतं की त्याला आध्यात्मिक उन्नती व्हावी इच्छा नसते. मग भौतिक दृष्टीनं म्हणजे सुख मिळवण्यासाठी अधिक अधिक अजून सुख कसं मिळवता येईल म्हणून तो लोभी बनतो. आणि त्याला असं वाटतं हे सगळं म्हणजे चिरकाल टिकणार आहे आपली संपत्ती हे सगळं. मग इतर मनुष्य जे आहेत त्यांचा तो मत्सर करतो इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे कुठलंही पापकर्म करायला तयार होतो. अपवित्र म्हणजे अशा पद्धतीने तो बनतो. मग त्याची म्हणजे जी धनसंपत्ती असते तर ती कुठल्याही प्रकारे त्यानं अशा पद्धतीने मिळवलेली असते. मग त्यामुळं असा जो व्यक्ती असतो तर तो कर्म जर त्याचं यशस्वी झालं तर सुखी होतो, पण त्याच्या मनासारखं जर कर्म नाही झालं, त्याला जर तो लाभ नाही मिळाला तर तो दुःखी होतो. मग असा करता म्हणजे रुजोगुणी. मग आता जो करता नेहमी शास्त्राविरुद्धच कर्म करतो आणि भौतिकवादी हट्टी कपटी असा असतो, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो. आणि जो आळशी सदैव काम करताना चालढकल करणार असतो त्याला तमोगुणी करता म्हटले. म्हणजे शास्त्रांच्या विरुद्धच कर्म करेल, भौतिकवादी असणार तो, हट्टी कपटी असतो म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करण्यात खूप चतुर असतात. आपण काही लोक असं पाहतो, शास्त्रांच्या आदेशांना महत्व नाही देत. आणखी अतिशय आळशी असतात, काम असूनही ते व्यवस्थितपणे न करता कधी कधी म्हणजे ते अर्धवटच बाजूला सारतील. मग ते खिन्न असतात त्यामुळे काय करतील की नेहमी कामात दिरंगाई करतील, म्हणजे तासाभराचं होणारे काम वर्षानुवर्ष करतच राहील. मग असे जे करते असतात ते म्हणजे कामामध्ये जे चाल ढकल करतात ते असे तमोगुणी करते. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची slide. हे पाहते बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि सहकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जो जाणतो ती सात्विक बुद्धी. आता बुद्धी कशी सात्विक असते पहा. तर ज्या बुद्धीनं मनुष्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती हे कळतं. तर प्रवृत्ती म्हणजे अशा कृती की जे भक्तीला अनुकूल आहेत आणि निवृत्ती म्हणजे अशा कृती म्हणजे करायच्या म्हणजे ज्या करायच्या टाळायच्या की ज्या भक्तीला अनुकूल नाही आहेत. मग त्याला म्हणायचं निवृत्ती. म्हणजे निवृत्ती म्हणजे कृती न करणे, म्हणजे कुठली कृती न करणे की जी भक्तीला अनुकूल नाही. आणि प्रवृत्ती म्हणजे काय, अशी कृती करायची की जी भक्तीला अनुकूल आहे. मग किंवा कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भयत्व, बंधन आणि मोक्ष, मग ह्यातला फरक जो जाणतो म्हणजे शास्त्राने निर्देशित न केलेली कर्म करू नयेत हे त्याला कळतं. मग असा जो व्यक्ती असतो मग ज्याला म्हणजे अशा पद्धतीचं ज्ञान असतं की शास्त्रांच्या निर्देशनानं जे म्हणजे कर्म केलं जात नाही, तो कर्माच्या मग फळांनी प्रतिफळांनी बांधला जातो. मग अशी ज्याची बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्विक बुद्धी. मग आता जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि असं म्हणजे जे आहे अकार्य, तर ह्यामधला भेद नाही जाणू शकत ती राजसी बुद्धी आहे. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की अशी बुद्धी की जिला काही फरकच कळत नाही, धर्म कुठला अधर्म कुठला, कुठलंही कार्य तो आपल्या लोभापोटी करतो. मग कार्य अकार्य ह्यातला भेद कळत नाही, मग अशी बुद्धी राजसिक. कारण तिथे न संपणाऱ्या इच्छा आकांक्षा वासना आणि त्यासाठी म्हणजे साम दाम दंड भेद अशा स्तरावर तो कार्य करतो म्हणून ती राजसी बुद्धी. मग आता भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म तथा अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, तर ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी. म्हणजे तामसिक बुद्धी सदैव विपरीत रूपाने कार्य करते. म्हणजे जो खरा धर्म आहे तर त्याला म्हणजे जो म्हणते खरा धर्म असतो तर त्याला धिक्कार केला जातो अशा व्यक्तीकडून त्या धर्माचा. म्हणजे यथार्थ धर्माचा अशी बुद्धी धिक्कार करते आणि जो यथार्थ धर्म नाही किंवा खरा धर्म नाही आहे त्याचा ते स्वीकार करतात. किंवा तमोगुणी मनुष्य काय करतो, महात्म्याला साधारण मनुष्य समजतो आणि साधारण मनुष्याला महात्मा समजतात. किंवा त्या तमोगुणी मनुष्याचं अजून कसं असतं, सत्य जे आहे तर त्याला असत्य वाटतं आणि जे असत्य आहे त्याचं सत्य म्हणून स्वीकार करतात. म्हणजे असं केवळ विपरीत सगळ्या विरुद्ध मार्गाचं अनुसरण करतात. मग अशी बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी. मग आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड घेऊ. हा. आता जे
अशा रीतीने जे मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. आता निश्चय किंवा निर्धार कसे असतात, तर परमात्म्याला योग म्हणजे काय, तर हे जाणण्याचं एक माध्यम आहे. मग मनुष्य आपलं मन इंद्रिय प्राण यांच्या म्हणजे जे आहेत तर क्रिया परमात्म्यावर एकाग्र करतो आणि दृढ निश्चयाने काय करत असतो, परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये तो संलग्न झालेला असतो, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग असा जो मनुष्य आहे तो कुठल्याही कार्यानं विचलित होत नाही. म्हणजे असा जो निर्धार आहे तो सात्विकी आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या क्रिया संयमित असतात आणि त्याचा निश्चय जो असतो तर तो कसा असतो, दृढ निश्चय असतो. भगवानांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास त्याचा असतो आणि अशा पद्धतीने तो भगवान यांच्यावर एकाग्र झालेला असतो, परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र असतो. मग असा निर्धार किंवा निश्चय म्हणजे सात्विकी. मग आता जो धर्म अर्थ काम यांच्या फळांनी म्हणजे युक्त असतो, म्हणजे अशा फळांवर आसक्त असतो तो निश्चय म्हणजे राजसी. म्हणजे जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्याच्या फळांची म्हणजे जी आहे तर ती अभिलाषा करतो, म्हणजे इंद्रिय तृप्ती हीच तिची इच्छा असते. ह्या क्रियामध्ये म्हणजे त्याचं मन प्राण इंद्रिय सगळी गुंतलेली असतात, पण इंद्रिय तृप्ती हीच इच्छा जो म्हणजे धरतो, म्हणजे अशा पद्धतीने जो विचार करतो, मग असा जो निश्चय आहे तो राजसिक. मग आता तामसी धृती, धृती म्हणजे निश्चय, तर तो कसा असतो, तर पहा त्या सत्वगुणी मनुष्याला पण स्वप्न पडतात. मग आता स्वप्न म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी अतिनिद्रा असा आपण अर्थ घेऊया. म्हणजे सत्व रज तम तिन्ही गुणाच्या लोकांना स्वप्न पडतात. स्वप्न ही सामान्य गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. पण जो मनुष्य अतिनिद्रा घेतो तर तो भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा जो अहंभाव आहे तो टाळू नाही शकत. भौतिक प्रकृतीवर त्याला प्रभुत्व गाजवण्याचं त्याला स्वप्न असतं. मग असं जे म्हणजे असं ज्यांची मनोवृत्ती असते किंवा ज्यांचं प्राण मन इंद्रिय अशा गोष्टीत गुंतलेली असतात, मग त्या मनुष्याची धृती म्हणजे निश्चय म्हणजे तामसिक आहे. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे आरंभी विषयासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते. आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. म्हणजे आपण समजून घेऊया की जे सुरुवातीला आपल्याला काय वाटतं विषयासारखं प्रतीत होतं बरं का, आणि पण शेवटी अमृततुल्य असतं. म्हणजे पहा, आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर तर आपण अभ्यास करतोय. मग मन इंद्रियानं संयमित करायचं, मग मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी अनेक शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करायचं, हो की नाही. मग पहाटे उठायचं मंगल आरतीला, मग त्यानंतर आपण जॉब करायचा, मग त्यानंतर आपण नवविध भक्ती करायची, भगवानांना अर्पण केलेलं अन्नच प्रसाद म्हणून खायचं, चार नियमक तत्वांचं पालन करायचं. मग हे सगळं सुरुवातीला कठीण असं विषयासारखं कटू वाटतं, पण एकदा विधिविधानांचं पालन करायला आपण यशस्वी झालो की दिव्य स्तरावर स्थित होतो. मग ते खरं अमृतपान करायला आपण प्रारंभ करतो, म्हणजे आनंद घ्यायला लागतो. आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपण हळूहळू प्रगत व्हायला लागतो. म्हणून मग सुरुवातीला आपण म्हणजे ते विषयासारखं कठीण वाटतं आपल्याला थोडक्यात, पण नंतर ते कसं असतं, तर आपल्या स्वरूप साक्षात म्हणजे स्वरूप आहे तर त्याची म्हणजे आपल्याला कल्पना आली, म्हणजे स्वरूप साक्षात्काराची जागृती थोडक्यात जेव्हा होते, आपल्याला कळतं की आपण भगवानांचे जीवात्मक अंश आहोत, ही आपली वास्तविक स्थिती आपल्याला कळते. मग दिव्य स्तरावर आपण स्थित होतो आणि खऱ्या अर्थाने अमृतपान करतो, म्हणजे त्या दिव्य आनंदात राहायला लागतो. वास्तविक आनंद जीवनाचा उपभोग होतो, मग त्याला म्हणायचं सात्विक सुख. आता इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्यानं प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते व ते परंतु ते विषयाप्रमाणे असते, या सुखाला राजसिक सुख म्हटलं जातं. म्हणजे इंद्रियाचा जो विषयांशी संयोग होतो तर त्यामुळे सुख जे प्राप्त होतं तर ते अमृतासारखं भासतं. म्हणजे काय की इंद्रिय जे आहेत तर ती इंद्रिय विषयांकडे धावतात. मग आता एखादा युवक युवतीला भेटतो उदाहरणार्थ, मग त्याची इंद्रिय ते तिला पाहण्यात स्पर्श करण्यात तिच्याशी संभोग करण्यात अशा पद्धतीने प्रवृत्त होतात. मग ते काय प्रारंभ म्हणजे कालांतरानं ते लग्न करतात. मग सुरुवातीचं जे इंद्रिय सुख जे आहे तर ते सुखदायकच असं आयुष्य असतं सगळ्यांसाठी. मग शेवटी कालांतराने काय होतं अशा म्हणजे व्यक्तीमध्ये आपण पाहतो ही उदाहरणं समाजात, की कालांतराने त्यांच्यामध्ये घटस्फोट होतो, ते विभक्त होतात. म्हणजे ह्या कृती काय होतात तर आपल्याला शोक दुःख या गोष्टीच कारणीभूत ठरतात. म्हणजे काय की कालांतराने ते विषयासारखं भासतं, सुरुवातीला सुखदायक असतं. मग असं जे सुख असतं तर त्याला राजसिक म्हटलंय. म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणार, म्हणजे इंद्रिय विषयांकडे इंद्रिय धावतात आणि त्यांचा संयोग म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठीच कार्य केलं जातं. मग असं इंद्रिय तृप्तीच्या स्तरावरचं जे सुख आहे तर ते आपल्या दुःखालाच कारणीभूत ठरतं, म्हणून असं सुख टाळलं पाहिजे. मग आता जे सुख आहे तर ते स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे प्रारंभापासून किंवा आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं आणि जे निद्रा आळस किंवा प्रमाद यापासून उत्पन्न होतं त्या सुखाला तामसिक सुख म्हटले. म्हणजे अज्ञानामुळे ते असतं सगळं. म्हणजे आळस आणि निद्रा यातच सुख मानणारा जो व्यक्ती असतो तो तमोगुणी, म्हणजे त्याला कार्य अकार्याची कल्पना नसते. तमोगुणी मनुष्य नेहमी मोहमयीच असतो.
म्हणजे कार्यक्षमता असून पण तो काही निष्क्रिय राहतो, मग असा मोहमयी अवस्थेत असतो. रजोगुणी माणसाला कसं असतं, आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दुःख तरी असतं. तमोगुणी माणसाच्या आरंभी आणि शेवटी केवळ दुःख आणि दुःखच असतं. मग ते सगळं निद्रा, आळस आणि प्रमाद याच्यातून उत्पन्न होतं, म्हणून त्या सुखाला तामसिक सुख म्हटलं जातं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा, मग 18च्या जवळ म्हणजे छान स्कोअर आहे आपला. 6च्या आसपास म्हणजे फारसा छान नाही, आणि त्यापेक्षा कमी म्हणजे असायला नको. 12च्या आसपास आला तर आपण अजून थोडे प्रयत्न करू शकतो की नाही, म्हणजे सत्वगुणामध्ये येऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त तिथं आध्यात्मिक कोण स्वरूप हा आहे, एकटाच त्या आमचा ज्ञानाला सात्विक सांगितले. म्हणजे जे ज्ञान आहे. पल्ले वाळले होता का हरे कृष्ण. एक म्यूट ठेवूया. आता जे ज्ञान आहे, आपण हा श्लोक अभ्यासलाय. सात्विक ज्ञान म्हणजे काय, की ज्यामुळे आपण सगळ्या योनी, सगळे शरीरामध्ये एकच समान अविभक्त आध्यात्मिक स्वभाव, म्हणजेच काय, आत्मा सगळ्यांचा जो आहे, तर तो कसा आहे, जीवात्मक अंश आहे भगवान यांचा. म्हणजे भगवान यांच्यापासून तो कसा आहे, अविभक्त आहे आणि एकच आहे. सगळ्यांचा जीवात्मा एकाच प्रकारे आहे. हम्म. आणि त्याचबरोबर सगळ्यांमध्ये परमात्माचं स्वरूप सुद्धा सगळ्या योनी शरीरामध्ये एकच आहे, एकच स्वरूपात परमात्मा आहे. मग हे सगळं ज्याला जाणता येतं, तर असं असं जे ज्ञान असतं त्याला सात्विक ज्ञान असं मानलं जातं. तर पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. आता इथं आपण समजून घेऊया की जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे, आणि अशा रीतीने जो मन, प्राण, इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. म्हणजे पहा, सात्विक निश्चय म्हणजे काय, की जो अचल आहे, म्हणजे योगाभ्यासाने म्हणजे भगवान यांच्याशी आपण जोडले जातो, आणि त्याद्वारे आपण मन, प्राण आणि इंद्रिय जे आहेत त्यांना संयमित करतो आपल्या. म्हणजे अशा पद्धतीने संयमित कृती जो करतो, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये जो व्यक्ती असतो, तो अशी संयमित कृती करतो. मग त्याला म्हणायचं सात्विक निश्चय. म्हणजे पहा, कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे, तर तो किती वाजता उठेल, तर सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठेल, आणि तो रात्री लवकर झोपेल, कारण त्याला सेवा करायची आहे. म्हणजे असा पक्का निश्चय असतो. प्राण आणि इंद्रियांना संयमित केलेलं असतं, मनाला संयमित केलेलं असतं. बरं, जो कोणी जो व्यक्ती आहे तो म्हणजे अत्यंत खलाशेने काम करत असतो. मग आपलं काम संपूर्णच झोपेल, आणि मग सकाळी तो जो आहे तर तो सूर्योदय जो आहे तर त्या झाल्यानंतर उठेल, आणि मग काय करेल, सगळ्यात उठून आधी जॉगिंगला जाईल, कारण शरीर व्यवस्थित ठेवायचं असतं त्याला, इंद्रिय तृप्ती करायची असते, न संपणाऱ्या इच्छा आणि आकांक्षा. त्यामुळे मग आता तमोगुणी व्यक्ती असतो, तो रात्री किती वाजता झोपेल, म्हणजे रात्री 1 वाजता वगैरे झोपेल असा. आपलं म्हणजे टीव्ही तर टीव्हीच पाहेल, मोबाईलवर तर मोबाईलवरच गेम खेळेल. मग तो झोपेल कधीतरी रात्री, आणि मग रात्री सूर्योदय म्हणजे रात्री उशिरा झोपेल, आणि म्हणजे सकाळी सुद्धा सूर्योदयानंतर 2-3 तासांनी उठेल. मग अशा पद्धतीचा जो असतो तो तमोगुणी व्यक्ती. मग हे सगळा फरक आपण समजून घेतला. आता पुढे जाऊया आपण. हा, मग आता आपण समजून घेऊ की शांती, आत्मसंयम, संयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता. माताजी श्लोक आहे, श्लोक आहे. हा, मी अर्थ शमोदम वाचते आणि हं, श्लोक आहे माताजी. आहे का? हा, ठीक आहे. ओके. शमोदमस्तपः शौचम क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम्. श्लोक क्रम 43. शौर्यं शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानम् ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. श्लोक क्रम 44. कृषि गौरक्ष वाणिज्यं वैश्य कर्म स्वभावजम् परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. आठवण करून दिली ते छान झालंय. मला श्लोक जरा उशिरा ओपन झाला ना, ते वाक्यच ओपन होत होते. हरे कृष्ण. तर शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. आता इथं 3 वर्णांचा अभ्यास दिलाय. तर 3 वर्णांची माहिती आहे याच्यामध्ये. तर आपण समजून घेऊया की शौर्य म्हणजे आता इथं दुसरं जे आहे ते काय, तर ते शौर्य
तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. म्हणजे ब्राह्मणामध्ये कुठले गुण असतात ब्राह्मण वर्णाच्या लोकांमध्ये किंवा अशा व्यक्तीमध्ये? तर शांती असते, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, मग ज्ञान असतं भरपूर, बुद्धिमत्ता असते आणि धार्मिक आणि स्वाभाविक म्हणजे कसे असतात ते स्वाभाविक गुणानुसार ते धार्मिक असतात. म्हणजे अशी धर्मकार्य करणारे म्हणजे सगळ्या परोपकारी कृती, म्हणजे हे ब्राह्मण वर्णाचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि सगळ्यात चांगल्या कृती, परोपकारी कृती. मग आता ज्यांच्यामध्ये शौर्य आहे, भरपूर तेज आहे, निर्धार आहे, म्हणजे पक्का निश्चय, दक्षता म्हणजे अत्यंत अलर्ट असतात युद्धामध्ये, धैर्य दाखवणं, लढणं म्हणजे असे किंवा औदार्य जसं जसं कर्णामध्ये होतं का, म्हणजे नेतृत्व गुण चांगले असतात. मग असे जे असतात ते क्षत्रिय असतात, क्षत्रिय वर्णाचे म्हणजे रजोगुणी असतात. मग आता जे असे असतात की जे देवाणघेवाण चांगली करतात, म्हणजे व्यापार किंवा गोरक्षा करतात, कृषी म्हणजे शेती चांगली करतात. मग असे जे कर्म आहेत तर ते वैश्य वर्णाचे लोक करतात. म्हणजे आणि मग आता हे झालं तीन वर्णाविषयी. पण आता जो श्रम करणारा वर्ग आहे म्हणजे तो काय करतो? इतरांची सेवा करतो, म्हणजे या तीन वर्णांची सेवा करतो. मग असा जो वर्ण आहे तर त्याला शूद्र वर्ण म्हटलं जातं. हे शूद्राचं काम आहे. मग आता पुढे म्हणजे आपली भौतिक जी गुणवैशिष्ट्य आहे त्यानुसार हे वर्ण आहे. मग आता पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड, मग त्याची पुढची slide. हा मग त्याची श्लोक वाचे. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. सर्व जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे काय की इथं सांगितले आता हे चार जे वर्ण आहेत, तर या चार वर्णामध्ये आपण विभागलो गेलोय. मग त्यानुसार आपण आपलं कर्तव्य कर्म करून म्हणजे नियत कर्म आहे ते ते करून आपण काय केलं पाहिजे की भगवान यांना जाणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे सामान्यतः वैष्णवजन काय करतात, भगवान यांची अंतरंग शक्तीसहित पूजा करतात. म्हणजे बहिरंग शक्ती आणि अंतरंग शक्ती जर ह्या भगवान यांच्या शक्ती आहेत. मग आता भगवान स्वतः परमात्मा या रूपाने विस्तारित आहेत. मग सगळे देवता, मनुष्य, प्राणी या सगळ्यांमध्ये ते परमात्मा स्वरूपात असतात. मग या नात्यानं आपण भगवानाची सेवाच केली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. मग जो कोणी कृष्ण भावना भावित आहे आणि अशा पद्धतीनं भगवानाच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जो रममाण आहे, म्हणजे अशा पद्धतीनं स्वतःला गुंतवतो, तर त्याच्यावर भगवान जे आहेत तर त्यांची कृपा होते. म्हणजे सर्व जीवांचा उद्गम किंवा सर्वव्यापी कोण आहेत? भगवान आहेत. तर हे ज्यांनी जाणलंय आणि त्याद्वारे तो स्वकर्माद्वारे म्हणजे प्रत्येक कर्म भगवानाच्या संतुष्टीसाठी यज्ञ म्हणून करतो. तर अशा पद्धतीने तो स्वकर्माद्वारे तो यज्ञ सिद्ध करून काय करतो? ते सिद्धी प्राप्त करतो, म्हणजे भगवानांची कृपा प्राप्त करतो. म्हणजे काय की भगवानांच्या कृपेनं त्याला सर्व काही गोष्टी जाणता येतात. मग ही जीवनाची आपली सिद्धी आहे. सिद्धी सिद्धी म्हणजे काय? तर आपले नियत कर्म करून भगवान यांच्या संतुष्टीसाठी ती करून कृष्णांच्या संतुष्टीसाठी ती आपण करून कृष्णांना जे जाणतो भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने, मग तत्वतः कृष्णांना जाणणं ही जीवनाची सिद्धी. आणि मग असे जे भक्त आहेत भगवान यांचे, तर त्यांचा उद्धार करण्याचं उत्तरदायित्व भगवान घेतात. मग ही जीवनाची परमोच्च संसिद्धी म्हणायची. आणि म्हणून हे जेव्हा एखाद्याला कळतं तेव्हा कोणतंही कर्म तो करत असताना भगवान यांची सेवा म्हणून करतो आणि श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी करतो, मग त्याला निश्चितच सिद्धी प्राप्त होईल. म्हणजेच काय? परमसिद्धी प्राप्त होईल असं भगवान म्हणतात. म्हणजेच काय की भगवत धामाची प्राप्ती होते. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्यावरचे श्रेयान् श्रीधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. हा मनुष्यानं आपल्या मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, खूप खूप धन्यवाद.
छान वाचलं. तर आपण समजून घेऊया की आपल्याला जे कर्म सदोष रीतीनं म्हणजे करायचंय, तर ते केलेलं कधीही चांगलं, परक्याचं कर्म स्वीकारून ते करण्यापेक्षा. आता असं का म्हणतात भगवान? तर अर्जुन म्हणतो की मी युद्ध करायचं सोडून देतो आणि हे एवढ्याशा राज्याच्या पायी मी युद्ध करण्यापेक्षा मग मी जंगलात जाईन, तप करेन, हो की नाही, माधुकरी मागेन, भिक्षा मागेन, जीवन जगेन. तर ह्याच्यासाठी भगवान यांनी हे सांगितलंय की स्वतःला प्राप्त जे काही झाले कर्म, म्हणजे क्षत्रिय आहे तो, त्याचं कर्म काय, युद्ध करणं. आता आपण बघितले 4 विभाग वर्णाचे. तर मग त्यानुसार त्याचं क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे कर्तव्य आहे, किंवा त्याचं नियत कर्म आहे. मग ते सदोष रीतीने, म्हणजे ते करत असताना त्यात काही दोष राहिले, त्रुटी राहिल्या, चुका झाल्या, तरी त्या चालतील. म्हणजे ते सदोष रीतीने करणं हे परक्याचं कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीनं करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर. म्हणजे दुसऱ्याचं कर्म, म्हणजे दुसऱ्या वर्णाचं कर्म. म्हणजे आता इथं समजून घेऊया की अर्जुन जे आहेत, तर त्यांनी सांगितलं की मी आता क्षत्रिय म्हणून युद्ध नाही करत आणि मी जंगलात जाऊन भिक्षा, म्हणजे तप करतो, भिक्षा मागतो. तर असं दुसऱ्या वर्णाचं जर कर्म केलं तर ते म्हणजे करण्यापेक्षा मग आपल्या स्वभावाला अनुसरून, म्हणजे स्वभावाला म्हणजे आपल्याला जे गुणकर्म नुसार आपला जो स्वभाव आहे त्यानुसार आपल्याला वर्ण जो असतो तो मिळालेला असतो. म्हणजे त्या वर्णानुसार, म्हणजे अर्जुनाला क्षत्रिय वर्ण जो आहे तर तो आहे त्याचा. मग त्यानुसार जर कर्म केलं तर ते पापाने प्रभावित होत नाही. म्हणजे काय, की आपल्या वर्णामध्ये आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, आपल्या गुणकर्म वैशिष्ट्यानुसार जे नियत कर्म आहे ते जर केलं आणि ते करत असताना चुका झाल्या, तर तिथं ते त्या ज्या चुका त्रुटी आहेत ते पाप म्हणून गणलं जात नाही. थोडक्यात म्हणजे पहा, इथे समजून घेऊया की आता क्षत्रियाला युद्ध करताना अनेक निषिद्ध गोष्टी करायला लागतात. शत्रूचा संहार करायला लागतो, हिंसक बनावं लागतं, राजकीय खेळीचा भाग म्हणून असत्य बोलायला लागतं, दुटप्पीपणा करायला लागतो. मग हे सगळं राजकीय क्षेत्रामध्ये चालतं. मग याचा अर्थ असा नाही की क्षत्रियानं आपलं कर्तव्य त्यागायचं आणि ब्राह्मणाचं कर्तव्य करायचं, म्हणजे ब्राह्मण वर्णाचं. तर मग ते चुकीचं आहे, म्हणजे ते शास्त्र संमत नाहीये. म्हणजे हे समजून घेऊया आपण. म्हणजे भगवान यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म केलं पाहिजे. मग अर्जुन क्षत्रिय होता, त्यानं विरुद्ध पक्षाशी लढायला संकोच केला. पण असं जर कर्म भगवान श्रीकृष्णांसाठी करायचं आहे, तर अधःपतन होईल वाटायची भीतीच बाळगायला नको. ते करताना जे काही चुका होतील, त्रुटी राहतील, दोष राहतील, ते सगळ्याचं दायित्व भगवान यांनी घेतलेलं असतं. म्हणजे ते पाप कर्म म्हणून आपल्याला त्याचा दोष लागत नाही. मग हा भाग इथं भगवान सांगतात. म्हणजे हे का सांगतात, तर अर्जुनाला ते लढ म्हणून सांगतात, दृढ निश्चयाने त्यानं लढलं पाहिजे. म्हणजे दुसरं उदाहरण घेऊ की व्यापारी आहे एखाद्याला, तर त्याला व्यापारी क्षेत्रामध्ये तर त्याला लाभ मिळवायचे, वस्तू विकायची, तर खोटं बोलावंच लागेल. म्हणजे पहा, तरच त्याला लाभ होईल. म्हणजे पहा, कधी कधी व्यापारी म्हणतो ना, आपण आता ग्राहक म्हणून गेलो तर तुमच्यासाठी म्हणून मी हे स्वस्तात देतो, म्हणजे मी काही फार लाभ घेणार नाही असं म्हणतो. पण आपण हे जाणलं पाहिजे की लाभा विना एखादा व्यापारी जगू तरी शकेल का? त्याचा व्यवसाय होईल का व्यवस्थित? त्याला धनप्राप्ती होईल का? नाही होणार, होय की नाही? मग आता आपल्याला असत्य बोलायला लागतं म्हणून एखाद्या व्यापाऱ्याने व्यापारच करू नये म्हणून व्यवसायच त्यागला, की असत्य बोलायला लागतं म्हणून व्यवसायाचाच त्याग करतो आणि मी ब्राह्मण वर्णाचं कर्म करतो असं जर म्हटलं तर ते शास्त्र संमत नाही. म्हणजे एखादा मनुष्य आपल्या कर्माद्वारे भगवानांची सेवा करत असेल, मग तो क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, तर म्हणजे जे काही कर्म आहे तर ते करत असताना जे काही त्यामध्ये म्हणजे शत्रूचा संहार करायला लागला क्षत्रियाला स्वधर्मानुसार, किंवा हिंसा करायला लागली, तर त्यामुळे त्याला त्याचं पाप नाही लागत, हे भगवान इथे सांगतात. म्हणजे प्रत्येकानं यज्ञ म्हणून विष्णूंच्या संतुष्टीसाठी कर्म केलं पाहिजे. आणि त्यावेळेला कुठलेही कर्म आपल्याला बंधन म्हणजे आहे तर ते बंधनास असं कारणीभूत ठरत नाही, जेव्हा आपण आपलं कर्तव्य कर्म म्हणून करतो, भगवत सेवा म्हणून करतो आणि भगवान यांच्या संतुष्टीसाठी करतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या गुणानुसार आपल्याला जे काही नेमून दिलेले कर्म आहे ते भगवत सेवा म्हणून केलं पाहिजे. आणि असं कर्म पापाने प्रभावित होत नाही, म्हणजे त्याचं पाप लागत नाही असं भगवान सांगतात. म्हणजे सगळं काय सांगतात, म्हणजे अर्जुनानं युद्ध करणं महत्वाचं आहे, क्षत्रिय म्हणून लढणं महत्वाचं आहे. जंगलात जाऊन संन्यास घेणं हे शास्त्र संमत नाही आहे. आणि यासाठी भगवान काय म्हणतात, तू तुझं योग्य ते कर्म कर की जे कृष्ण भावना भावित कर्म होईल. क्षत्रिय म्हणून कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं भगवत सेवा म्हणून ते कार्य होईल, आणि असं कर्म त्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करेल. मग त्या चित्रात पहा, म्हणजे ह्या चित्रातून समजून घेऊया. असं जर सांगितलं या सगळ्यांना ह्या झाडावर चढा, तर सगळ्यांना चढता येईल का? प्रत्येकाची गुणकर्म आहेत त्यानुसार त्याला कर्म करता येईल, हो की नाही? म्हणजे जर झाडावर चढत सांगितलं या, तर ह्या माकडालाच चढता येईल, हत्तीला चढता येईल का, पेंग्विनला चढता येईल का? नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या गुणकर्माप्रमाणे त्यानं जे काही ते कर्म करावं, म्हणजे दुसऱ्या कर्म करायला जाऊ नये. मग त्याच्यापेक्षा आपलं कर्म करताना ते सदोष, म्हणजे चुका करून केलं तरी त्याचं पाप लागत नाही. मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतात.
जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. आता जो आत्मसंयमी आहे, म्हणजे काय, की ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांना संयमित केलंय पहा. मग असा जो व्यक्ती आहे, तर त्याने जाणले की आपण भगवान यांचे अंश आहोत. मग भगवान यांचे अंश आहोत हे जाणणं आणि कर्मफळांचा उपभोग आपण नाही घ्यायचा, तर भगवान यांच्या संतुष्टीसाठी ते कर्म आहे आपण करतोय, म्हणजे प्रत्येक कर्म भगवान यांच्यासाठी आपण समर्पित केलं पाहिजे. मग हे जे जाणतो तो खरा संन्यासी, म्हणजे वास्तविक संन्यास म्हणजे हा, म्हणजे कृष्ण भावना कर्म करणारा मनुष्य खरा संन्यासी असतो. म्हणजे तो अशा पद्धतीनं श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, कुठल्याही भौतिक गोष्टीमध्ये आसक्त नसतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा कृष्ण भावनावहित मनुष्य जो आहे, तर तो कर्म करतो, तर तेव्हा त्याच्या मनाच्या अवस्थेला योगारूढ अवस्था म्हटले. म्हणजे काय, की स्वतःमध्येच तो तृप्त असतो आणि कर्माच्या फळाचं त्याला जे आहे, तर तो कुठलाही भोग करायचा नसतो. प्राकृतिक भोगांना, अशा कर्माच्या फळांना तुच्छ लेखतो तो. इतका आत्मसंयमी असतो, इतका अनासक्त असतो. आणि अशा सगळ्या कर्मातून त्यानं संन्यास घेतलेला असतो, कर्मबंधनातून तो मुक्त असतो. म्हणजे असा जो आहे तो योगारूढ अवस्थेला पोचलेला असतो, परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करून देणार असतो. म्हणजे काय, की हाच खरा वास्तविक संन्यास आहे, की आपण भगवानांचे अंश आहेत समजून प्रत्येक गोष्ट भगवानाच्या संतुष्टीसाठी करणं. मग हा खरा संन्यासी, म्हणजे ती परिपूर्ण अशी परमोच्च परिपूर्ण अशी अवस्था प्राप्त करतो, असा जो व्यक्ती असतो तो. मग ह्यासाठी कृष्ण भावनामृतम जे आहे, तर त्याचं आचरण करणं आपण आवश्यक आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा, त्याची श्लोक वाच. हा, वाचतोय हरे माताजी. कृष्णा. येस, थोडंसं अनम्यूट होताना प्रॉब्लेम होता. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तीं लभते पराम. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयाचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की असा व्यक्ती ज्याने आपल्या बुद्धीद्वारे शुद्ध म्हणजे तो झालेला असतो, म्हणजे निश्चय त्याचा एकदम सात्विकी निर्धार म्हणतो ना, मनोनिग्रह, इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग सगळा केलेला असतो. म्हणजे तो म्हणजे देहात्मबुद्धीने मनुष्य इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतच नाही. म्हणजे जोपर्यंत आपण देहात्मबुद्धीने कर्म करतो तोपर्यंत आपलं जीवनामध्ये दुःख असतं. पण जो आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य भक्तिमय सेवेमध्ये संलग्न असतो ना, तर तो त्याला म्हणजे त्या भक्ताला शोक किंवा आकांक्षा अशा काहीच नसतात. म्हणजे तो भगवान यांच्या सेवेमध्येच युक्त असतो. म्हणजे गढूळ पाणी स्वच्छ झालेल्या एखाद्या नदी सारखा म्हणजे असं असतो. म्हणजे शुद्ध भक्त हा कृष्ण जीवन म्हणजे जे कृष्ण आहेत तर त्यांच्या चिंतना व्यतिरिक्त इतर काहीच नाही करत. म्हणजे भगवान यांच्या सेवेमध्ये परिपूर्ण असं म्हणजे जे आहे, तर त्यामध्ये तो स्वतःला म्हणजे परिपूर्ण भगवान जे आहेत तर त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला युक्त केलेलं असतं. मग भौतिक हानी झाली त्याला दुःख नाही होत, भौतिक कुठल्या लाभाची नाही अपेक्षा करत, कुठल्या विषय भोगाची इच्छा नाही करत. म्हणजे भगवानांचे आपण नित्य अंश आहोत, दास आहोत हे जाणतो. आणि तो म्हणजे कुणालाही असं श्रेष्ठ कनिष्ठ नाही पाहत किंवा उच्च नीच असा नाही तो भेदभाव करत. म्हणजे तो सोन्याला सुद्धा दगडासारखं समजतो, म्हणजे कुठलीही त्याला अपेक्षा नसते. मग असा जो आहे व्यक्ती, तर त्याला म्हणायचं ब्रह्मभूत अवस्था या म्हणजे अवस्थेला, म्हणजे सगळ्यांना समान स्तरावर तो घेतो. क्रोध आणि म्हणजे जो काम असतो, तर किंवा मिथ्या अहंकार, बल या सगळ्या गोष्टींपासून तो मुक्त असतो. आणि असा असतो तो अत्यंत शांत असतो, कुठल्याही गोष्टीविषयी त्याला ममत्व नसतं, म्हणजे आसक्ती नसते. मग हा जो आहे तो आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चित प्रगती करतो, म्हणजे तो ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचतो. म्हणजे ही जी अवस्था आहे ना,
अशा पद्धतीनं समभावाची त्याला ब्रह्मभूत अवस्था म्हटले. म्हणजे भक्तीचा ब्रह्मस्तर म्हणायचं, म्हणजे शुद्ध भक्ताला ही स्थिती प्राप्त होते. जी चित्रात सगळ्या योनी आणि शरीरामध्ये तो भगवान यांना पाहतो आणि एकच जीव म्हणजे समान आत्मतत्व म्हणजे जीवात्म्यांना म्हणजे तो आहे, तर तो एकच आत्मतत्व आहे सगळ्यामध्ये हे पाहतो आणि त्यांच्याशी मित्रत्व आणि प्रेम भावने वागतो. मग अशी जी अवस्था आहे ना भक्ताची, तर ती ब्रह्मभूत अवस्था असं म्हटलंय. म्हणून ब्रह्मभूत प्रसन्नात्मा असं म्हटलंय. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग त्याची भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तत् अनंतरम. हरे हा. कृष्ण. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, भक्त्या माम अभिजानाती, म्हणजे काय की विशुद्ध भक्तिमय सेवेनच मला जाणता येईल. अभिजानाती म्हणजे मनुष्य मला जाणू शकतो कशामुळे, विशुद्ध भक्तिमय सेवेमुळे. म्हणजे कुणाला विश्वविद्यालयीन पदव्या आहेत, अशा डिग्री आहेत, तर त्यांना नाही जाणता येणार अशा तर्कानी किंवा प्रकांड पांडित्यानी. तर तर्कवादानी मनुष्याला कधीही जाणता येणार नाही भगवान यांना. त्यासाठी कृष्ण भावनाभावेतून भक्तिमय सेवाच करायला लागेल आणि त्याद्वारे भगवान यांना जाणता येईल. आता जीवासोबत भक्तीही असते. जिथं भक्ती आहे तिथं भगवान आणि भक्त आणि सेवा तिन्ही असतं बरं का. मग आपल्याला आता जे ज्ञान आहे ते मिळतं, तर ते कधी मिळतं, तर म्हणजे आपली देहात्म बुद्धी जेव्हा नष्ट होते, तर त्यानंतर आपण वास्तविक ज्ञानामध्ये स्थित असतो. म्हणजे अशा ज्ञानामध्ये स्थित झालेलो असतो, देहात्म बुद्धीतून मुक्त होतो तेव्हा. मग आता आपण समजून घेऊया की इथे आपल्याला जेव्हा तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होतो तेव्हा भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होते. मग या स्थितीत जीव काय करतो, आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो आणि भगवानांच्या सहवासात राहण्यासाठी भगवत धामात प्रवेश करतो. मग इथे काही जीवाचं अस्तित्व नष्ट होत नाही. म्हणजे तिथे कसं आहे की हिरव्या रंगाचा वृक्ष आहे, तर त्याच्यावर हिरव्या रंगाचा पक्षी बसतो, तर तो एकरूप व्हायला नाही, तर वृक्षाची फळं चाखण्यासाठी. जसं किंवा सागरात वाहत येणाऱ्या नद्या या सागरात विलीन म्हणजे जे आहे तर म्हणजे त्या विलीन जरी होत असल्या तरी आपण हे समजून घेऊया की इथे आपण सागराचं स्वरूप कसं आहे, तर सागरामध्ये जे भक्त असतात ते सागरातल्या जलचरासारखे असतात. म्हणजे खोलवर सागरात गेलो तर आपल्याला अनेक जलचर मिळतात. मग अशा पद्धतीचं भक्ताचं स्वरूप आहे. म्हणजे खोलवर राहणाऱ्या जलचराला सगळं सागराचं पूर्ण ज्ञान असतं. मग असा भक्त असतो. म्हणजे काय की भगवान यांच्या भगवत धामामध्ये गेल्यानंतर आध्यात्मिक देहाची प्राप्ती केल्यानंतर भगवान आणि भक्त यांच्यामध्ये कनिष्ठता श्रेष्ठता असते थोडक्यात. म्हणजे हिरव्या रंगाचा पक्षी म्हणजे आपण आहोत भक्त, आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो. भगवान यांच्या समान देह आपण गुणांनी समान असल्यामुळे प्राप्त करतो. पण भगवान यांच्याशी परिमाणाने भिन्न आहोत आपण. म्हणून मग वृक्षावर पक्षी का बसतो, फळ चाखण्यासाठी. तसं आपण तिथे भगवत धामात जाऊन काय करतो, आपल्याला जो भिन्न देह मिळालाय भगवान यांच्या शी गुणांनी समान आहोत, पण देह कसं आहे आणि स्वरूप भिन्न आहे आपलं, जरी आध्यात्मिक देह असला तरी. मग त्याद्वारे आपण काय करतो, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. म्हणजे फळ चाकतो जसा पक्षी तसं. मग तसं जलचरांप्रमाणे आहेत भक्त. म्हणजे म्हणजे जसं जलचराला सगळ्या सागरातल्या गोष्टींचं माहिती असते, तसं भक्ताला सगळं ज्ञान असतं भगवान यांच्याविषयी आणि त्यामुळे तो त्यांची खूप उत्तम प्रकारे सेवा करू शकतो. पहा मी ते चित्रात दाखवलंय. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांना जाणून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच भक्ती योगानेच कुणी भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपली सेवा जीव आहे, तर ती जीवाला आध्यात्मिक स्वरूप स्थिती प्राप्त होते. म्हणजे आपलं जो आध्यात्मिक देह प्राप्त होतो आणि त्यानंतर त्याची तिथे सेवा सुरू होते आणि हीच खरी वास्तविक मुक्ती आहे. म्हणजे ते चित्रात पहा, भगवान यांच्याशी सगळ्यांचा गुणांनी समान असल्यामुळे भगवान यांच्यासारखाच सगळ्यांचा देह आहे. पहा असा आपला भगवत धाम आहे. किंवा राधाराणींसारखंच सगळ्या माताजींचा देह आहे. म्हणजे अशा पद्धतीने दिव्य आध्यात्मिक देह प्राप्त होतात. भगवान यांच्या समान, त्यांच्या समान आपण आहोत. म्हणजे हिरव्या वृक्षावरचा हिरवा पक्षी याप्रमाणे गुणांनी समान आपण, पण आपण परिमाणाने भिन्न आहोत. त्यामुळे आपण काय करतो, आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे आध्यात्मिक आपल्याला जे असतं स्वरूप, ते आपलं राखलंच जातं भक्ताचं आणि त्याद्वारे तो सेवा करतो भगवान यांची. आता पुढे जाऊ आपण. हो तुझी बाजू. सर्वाण्यपि तु सर्वाण्यपि सद कर्माणि. एक मिनिट, पण त्याची हा श्लोक चुकीचा आहे. हा
पुस्तकातून वाचलं तेच. तेच करते एकच सेकंद. सर्व सर्वाण्यपि तु कर्माणि कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. त्याची हेच आहे. हं? एक मिनिट माताजी, हाच श्लोक आहे. हाच आहे, सर्व कर्माण्यपी असं आहे ते. एक मिनिट, तो मी सांगितलं ना तो, तर हा 56 आहे ना, हा तोच आहे मी जे बोलली तो. हा तोच आहे, मी पाहिलं पुस्तकात. तर माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय, की भगवान यांचा शुद्ध भक्त जो आहे तर तो भगवान यांच्या आश्रयाखाली प्रत्येक कर्म करत असतो का, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचं कर्म होत असतं. आणि मग असा जो भक्त आहे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेला असतो, मग भगवान इतके दयाळू आहेत की त्याच्या जीवनात संकट आली तरी शेवटी त्याला दिव्य धामाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होते. म्हणजे भगवान यांच्या कृपेनं त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. म्हणजे श्रील प्रभुपाद जे आहे तर त्यांनी काय केलं, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. पहा, म्हणजे ते सेवा करत राहिले भगवान यांची, त्यांच्या आश्रयाखाली होते, ते पूर्णतः भगवान यांच्यावर विसंबून होते. आणि तिथे अमेरिकेत जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं भगवत भक्तीचा प्रसार केला. मग भगवानांच्या कृपेने शाश्वत अविनाशी धामाची अशा भक्तांना प्राप्ती होते. म्हणजे श्रील प्रभुपाद हे असे उच्च दिव्य स्तरावरचे भक्त आहेत, म्हणजे 27 अवतारच मानले जातात भगवान यांचे. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं कार्य घडतं, त्यांना अविनाशी धामाची प्राप्ती झाली, म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होते. तर त्याचं उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतात, मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारान् न श्रोष्यसि विनक्ष्यसि. हरे कृष्ण. हा, जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने बद्ध जीवनातील सर्व संकट पार करशील. तथापि तू अशा भावने कर्म न करता अहंकाराने मध्ये न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. म्हणजे भगवान काय म्हणतात की कृष्ण भावना भावित होऊन जर तू कर्तव्य कर्म केलंस कृष्णांच्या संतुष्टीसाठी तर निश्चितच तू हा जो भवसागर आहे तो पार करशील. म्हणजे ही संकट म्हणजे हे जे दुःखालय आहे, शाश्वतम दुःख असं म्हटलंय त्याला. तर इथली संकट जी आहेत तर ती जो भक्त आहे तो पार करेल. पण जर एखादा व्यक्ती देहात्म बुद्धीच्या आहारी गेला, तर मग काय होईल, तर म्हणजे स्वतःलाच कर्ता मानून जर कर्म करेल तर मग त्यावेळेला काय होईल, तो प्रकृतीच्या नियमाने दंडित होईल. आणि म्हणून कृष्ण भावनावेतून जो कर्म करतो तो भौतिक म्हणजे जंजाळातून काय होतो, मुक्त होतो. जन्म मृत्यू रूपी जो भवसागर आहे त्याला तो पार करू शकतो. मग असा जो कृष्ण भावना भावित कर्म करणारा भक्त आहे तर तो भगवान यांच्या म्हणजे मुळे काय होतं, तर भगवत धामाची प्राप्ती करतो. पण असा जो नाही, म्हणजे म्हणजे जो स्वतःलाच कर्ता मानतो आणि स्वतःच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, भगवान जे आहेत तर त्यांचं अस्तित्व नाकारतो, म्हणजे स्वतःला कर्ता मानून कर्म करतो देहात्मबुद्धीने. तर असा जो व्यक्ती आहे तर तो मात्र मग काय होईल, म्हणजे तो जो आहे तर तो अहंकाराने कर्म करेल, असं जे आहे ते मिथ्या अहंकाराने. म्हणजे श्रीकृष्णांचं न ऐकता कर्म केलं तर काय होईल, मग नाश होशील, म्हणजे काय होईल, तर पतन होतं त्याचं. म्हणजे काय, की प्रकृतीच्या नियमाने तो दंडित होतो आणि मग या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा 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 येत राहतो. म्हणून भगवान काय म्हणतात, माझं न ऐकता कर्म करशील तर नाश पावशील. तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. येस माताजी. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की भगवान प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत परमात्मा म्हणून. आणि मग जीव आहे तो म्हणजे जो आहे तर तो त्याच्यासाठी सगळ्या म्हणजे सगळ्या जीवांसाठी परमात्मा स्वरूपात ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. आणि मग त्यांना
म्हणजे जे आहे ते मार्गदर्शन करतात. मग जीवाची काय अवस्था आहे, तर जीवाला हे मायेनं बनवलेलं शरीर आहे, तर ते मिळालेलं आहे. म्हणजे शरीररूपी यंत्रच आहे ते, म्हणजे. आणि मग ते शरीररूपी यंत्र किंवा त्या वृक्षावर असे दोन पद्धतीचे म्हणजे जे आहेत, तर ते जीवात्मे म्हणजे आपण म्हणू. एक आहे तर परमात्मा म्हणजे भगवान स्वतः, की आपल्या कर्माचे साक्षी आहेत, म्हणजे शरीररूपी वृक्षावर या. आणि आपला आत्मा आहे तो काय करतोय, तर कर्म कर म्हणजे जे आहे तर त्याच्या प्रत्येक कर्माचं फळ चाकतोय. मग आता इथे समजून घेऊया की अर्जुन काही सर्वज्ञ नाही आहे. युद्ध करणं किंवा न करणं हा निर्णय घेण्यासाठी त्याला पुरेशी विवेक बुद्धी नाही. मग श्रीकृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं. परमात्मा म्हणजे अंतर्गामी असतात, आपल्या प्रत्येक जीवाच्या हृदयात राहून मार्गदर्शन करतात. आता आपल्या जीवनात गुरु यासाठी हवे, म्हणजे गुरुंनी म्हणजे आता श्रीकृष्ण हे गुरु पण आहेत, जगद्गुरु आद्य गुरु म्हणून त्याला मार्गदर्शन केलं. प्रत्यक्ष ते भगवान पण आहेत. पण आता असा जो आहे म्हणजे व्यक्ती, तर त्याच्या जीवनामध्ये अशा परमात्मा म्हणून मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक जीवात्म्याला होत असतं. आणि त्याद्वारे आपली कर्म घडत असतात. मग आता उदाहरण घेऊया, तर आपली जी शारीरिक परिस्थिती असते त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं, म्हणजे वेगवेगळं. म्हणजे आणि मग शरीर म्हणजे आपली जी इच्छा असते त्यानुसार शरीर मिळतं, आणि आपली जी शारीरिक परिस्थिती असते त्यानुसार आपल्याला कर्म करायला लागतं. मग आता एखादा चालक आहे गाडीचा, म्हणजे एखाद्या मोटारीचा, तर तो म्हणजे कमी वेगाने जी मोटार गाडी धावते त्यापेक्षा म्हणजे जी शीघ्र वेगाने धावते, तर ती मोटार गाडी लवकर जाऊ शकेल, हो की नाही. मग तसंच आहे, आपण जर स्वतःलाच कर्ता मानून कर्म केलं तर काय होईल, ती मंद गतीनं वाहणारी धावणारी मोटार गाडी आहे थोडक्यात. आणि मग आपण परमात्म्याच्या योजनेनुसार जर कर्म केलं, कारण त्यांच्या योजनेनुसार जीवाला विशिष्ट देह मिळतो, आणि त्यानुसार इच्छानुसार कर्म करेल अशा पद्धतीनं तो देह मिळतो. म्हणजे जीव कधी स्वतंत्र नसतो, भगवान यांच्यापासून स्वतंत्र आहे म्हणून आपण विचार नाही करायचा. म्हणजे आपण स्वतंत्र आहोत विचार करून कर्म करायला गेलो तर प्रकृतीच्या नियमाने दंडित होतो. आणि मग अशा पद्धतीनं जी मंद गतीनं जाणारी मोटार गाडी आहे तसं ते घडतं. आणि मग परमात्म्याच्या योजनेनुसार जेव्हा आपण भगवान यांच्या नियंत्रणाखाली कर्म करतो, त्यांना शरण जातो, त्यावेळेला काय होतं, त्यांच्या इच्छेनं जे कर्म करतो ना, तर त्यामुळं काय होतं, आपण शीघ्रातिशीघ्र म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होतो पहा. आणि म्हणून भगवान असं म्हणतात की भगवान जे आहेत ते सगळ्या म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहेत. आणि ते सगळ्या जीवांचं भ्रमण निर्देशित करत आहेत. आणि जीव काय आहे, मायाने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहे. त्याला भ्रमण निर्देशन करणारे कोण आहेत, परमेश्वर. मग आपण काय केलं पाहिजे, म्हणून परमेश्वरांचं ऐकलं पाहिजे, श्रीकृष्णांचं ऐकलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्म जर केलं तर आपण म्हणजे काय होईल, शीघ्रातिशीघ्र पद्धतीने जाऊ, भगवत धामाची प्राप्ती करू. म्हणजे अशा म्हणजे शीघ्र गतीनं धावणाऱ्या, आपण मोटार गाडीत बसल्याप्रमाणे आहे आपल्याला शरीर म्हणजे. पण आपण काय केलं पाहिजे तिथे, कधी ते शीघ्रातिशीघ्र धावणारी मोटार गाडी होईल, तर ज्या वेळेला आपण परमात्मा जे आहेत तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करू, तेव्हा हे घडेल. म्हणून आपण शरण जाणं भगवानांना आपलं कर्तव्य आहे. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याच्या पुढे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हरे कृष्ण. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा, त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे भगवान काय म्हणतात आता, की म्हणून अंतर्यामी परब्रह्माला तू शरण जा. हे भारता म्हणजे हे अर्जुन शरण जा, म्हणजे श्रीकृष्णांना शरण जावे, हाच भगवद्गीतेतला जो आहे तो ह्या वर्तमान श्लोकाचा अर्थ. म्हणजे भगवान सगळ्यांच्या हृदयात स्थित आहेत. मग अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना भगवान म्हणून स्वीकार केले. मग आता 10व्या अध्यायात तो भगवान यांना म्हणजे परमब्रह्म परमधाम म्हणते, म्हणजे गुरु शिष्य परंपरा स्थापित झाली, म्हणजे परमधाम भगवानच आहे. म्हणजे हे त्यांनी मानले, म्हणजे केवळ स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे, तर नारद असतील, देवल व्यास यांच्यासारखे आचार्यांनी पण हे मानले पहा. तर ह्या सगळ्याला आता पुष्टी दिली, म्हणजे इथं गुरु शिष्य परंपरा जी आहे तर ती पूर्णतः प्रस्थापित झाली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जो शरणागतीमुळं भगवान यांच्या म्हणजे जो त्यांना शरण गेल्यामुळं म्हणजे किंवा त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमुळेच काय होतो, तर ह्या भौतिक क्लेशाच्या जीवनातून म्हणजे भौतिक भवसागरातून मुक्त होऊ शकतो पहा. अन्यथा दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे, आपण त्यांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, तरच आपल्याला दिव्य शांती म्हणजे जी परम शांती म्हणतो, तर ती कुठे कृष्णांजवळ आहे. आणि सनातन परमधाम म्हणजेच काय, की भगवत धाम जिथं भगवान कृष्ण आहेत, तर त्याची आपल्याला प्राप्ती होईल. आणि हे सगळं त्या सगळ्या ऋषीमुनींनी हे सगळं मान्य केलेलं आहे. म्हणजे इथे ही सगळी गुरु शिष्य परंपरा स्थापित झाली पहा. आता पुढे जाऊ आपण.
हा मग त्याची पुढची इति स्लाइड. ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्येत अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे, याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता हा खूप श्लोक महत्वाचा आहे. एक 4-5 श्लोक आहेत पण अत्यंत महत्वाचे आहेत इथून पुढे. तर खूप सुंदर अर्थ आहे याचा, की भगवान काय आहेत तर आपल्या सर्वांचे परमपिता आहेत, तो की नाही परमेश्वर आहे. मग त्यांनी सगळं ज्ञान दिलंय पहा, म्हणजे सर्वात गुह्यतम, अत्याधिक गुह्यतम असं सगळं ज्ञान दिलंय. आणि असं सगळं ज्ञान अर्जुनाला त्यांनी दिलंय. आणि आता सांगितलंय की हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मी तुला दिले, अत्यंत गुह्यतम गुप्त ज्ञान दिले. आता तू विचार कर आणि तुझ्या इच्छेने ते कर. म्हणजे काय, की परमेश्वर जे आहेत ते आपल्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप नाही करत. म्हणजे आपल्याला रंग रूप आकार वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, तर इथे कधीच नाही हस्तक्षेप करत. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आपल्या जीवनामध्ये आपण कशी प्रगती करायची ह्याचं वर्णन पण त्यांनी भगवद्गीतेत केलंय. म्हणजे सगळं आपल्याला त्यांनी दिलंय, मार्गदर्शन केलंय, उपदेश दिलाय. आता आपण ठरवायचंय असं ते सांगतात. मग अर्जुनांनी काय केलं पाहिजे, अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे. हाच गीतेतला सर्वोत्तम उपदेश आहे पहा. म्हणजे आपल्या खरा म्हणजे बुद्धीचा उपयोग किंवा जी सत्सद्विवेक बुद्धी आहे त्याचा उपयोग म्हणजे काय, तर परमात्म्याच्या आज्ञेनुसार म्हणजे भगवानांच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचं आपण मान्य केलं पाहिजे. आपण कृष्ण भावना भावित झालं पाहिजे, कृष्ण भावनेमध्ये प्रगती केली पाहिजे. मग हीच मानवी जीवनाची परिपूर्ण अवस्था आहे. म्हणजे अर्जुनाला साक्षात भगवान युद्ध करण्याचा आदेश देतात. भगवान यांना शरण जाणं हेच आपल्यासारख्या सर्वोत्तम जीवाचं हित आहे पहा. परमेश्वराचा यात काही स्वार्थ नाही. मग हे ज्याला समजतं त्यांनी शरणागत होण्यापूर्वी म्हणजे बुद्धीच्या क्षमतेने विचार सुद्धा केला तरी चालेल. म्हणून भगवान म्हणतात की तुझ्या आता तुला सगळं ज्ञान दिलंय, तुझ्या इच्छेला येते कर. म्हणजे भगवान यांचा उपदेश ग्रहण करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आणि श्रीकृष्ण जे आहेत ते त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे आध्यात्मिक गुरु ह्यांच्याद्वारे आपण उपदेश ग्रहण करणं आणि त्याद्वारे आपण कर्म करणं, मग हाच सर्वोत्तम विधी म्हणजे भक्तियोगाचं आचरण आहे. आणि म्हणून इथे आता ज्ञान सगळं दिलंय पण तू विचार कर आणि तुझ्या इच्छेत येईल ते कर. पण अर्जुनाने काय करायला पाहिजे, कृष्णांच्या आज्ञेचं पालन करणं अपेक्षित आहे आणि तसं कर्म करणं अपेक्षित आहे. मग हेच आपल्या जीवनामध्ये आपण करणं अपेक्षित आहे. मग आता पुढे जाऊ आपण. अमृतेश. हा. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू एक अत्यंत प्रिय सखा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा श्लोक खूप महत्वाचा. काय म्हणतात, मन्मना भव मद्भक्तो म्हणजे तू माझं चिंतन कर. हं मग त्यानंतर काय कर, माझा भक्त हो, माझंच पूजन कर. पद्याजी माम नमस्कार, मलाच नमस्कार कर. निश्चितपणे तुला मी प्राप्त होईल. म्हणजे तुला हे प्रतिज्ञेने सांगतो की माझं प्रिय सखा आहेस. म्हणजे काय, की श्रीकृष्ण जे आहेत तर ते प्रिय आहेत म्हणजे अर्जुनासाठी. म्हणजे अर्जुन जो आहे तर तो प्रिय सखा आहे श्रीकृष्णांचा. आणि त्यामुळे त्यांनी सगळं गोपनीय ज्ञान दिले पहा. म्हणजे जो कोणी विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित होईल तर त्याला भगवान काय सांगतात, प्रतिज्ञापूर्वक सांगतात, जो कोणी कृष्ण चिंतन करेल, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल तर त्याला निश्चितच कृष्ण लोकामध्ये आणि श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष सानिध्यात म्हणजे स्थान प्राप्त होईल. म्हणजेच काय, अर्जुनाला हे परमगुह्य ज्ञान सगळं सांगितलंय भगवानांनी, कारण तो त्यांचा प्रिय आहे, सखा आहे, त्यांच्यावर प्रेम आहे त्याचा भक्त म्हणून. तो त्यांचा द्वेष मत्सर करत नाही, तो त्यांच्यावर प्रेम करतो भक्त म्हणून. मग असा जो भक्तिमय प्रेममय सेवा करतो म्हणजे भगवान यांच्या विषयीच्या प्रेमामध्ये स्थित होतो, म्हणजे असा जो कोणी आहे की जो अर्जुनाच्या मार्गाचं अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होईल. हो की नाही. मग आपण अर्जुनाप्रमाणे काय केलं पाहिजे, भगवान यांना शरण जाऊन भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे त्याद्वारे भगवानांच्या उपदेशांचं जर पालन केलं तर जसा अर्जुन सखा आहे तसा आपणही सखा होऊ शकतो. आणि मग मनुष्याने काय केलं पाहिजे, भगवानांचं द्विभुजधारी किंवा वेणू असलेलं हातात श्याम सुंदर रूप, जे केसामध्ये मयूरपिच्छ असलेलं रूप आहे, त्या रूपावर म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या भगवान रूपावर आपलं ध्यान केंद्रित केलं पाहिजे पहा. म्हणजे विष्णू, नारायण, श्रीराम, वराह असे अनेक रूप आहेत. पण आपण म्हणजे आपल्यासारख्या भक्तांनी अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावर आपलं मन केंद्रित केलं पाहिजे. जसं अर्जुनाने केलं, श्याम सुंदर रूपावर मन केंद्रित केलं, भगवान रूपावर मन केंद्रित केलं, जे द्विभुजधारी आहेत.
तर अशा रूपावर मन केंद्रित केलं पाहिजे. आणि ह्या श्रीकृष्णाच्या रूपावर मन केंद्रित करणं हेच ज्ञानाचं परम गोपनीय सार आहे. म्हणजे भगवद्गीतेतलं सार काय? भगवान यांच्या द्विभुजधारी वेणुधारी श्याम सुंदर रूपावर, डोक्यावर मयूर पिच्छ असलेल्या रूपावर आपण ध्यान केंद्रित केलं पाहिजे. मग हेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकट केलं. का? तर अर्जुन त्यांचा प्रिय सखा होता आणि म्हणून ते प्रतिज्ञेने सांगतात की तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस, म्हणून मी तुला हे परम गोपनीय ज्ञान दिलं. मग आपण जर हे ज्ञानाचं अनुसरण केलं, अर्जुन जे आहे तर त्याच्या मार्गाचं अनुसरण केलं आपण, तर निश्चितच श्रीकृष्णांचा आपण सखा होऊ शकतो. मग हेच गीतेतलं परम गोपनीय ज्ञान आहे. आता पुढे जाऊ आपण. हा तेच पुढची स्लाइड घेऊया. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्माचा परित्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा सगळ्यात महत्वाचा श्लोक काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि मला शरण आहे, मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करेन. म्हणजे आपण पाप आपली मुक्त होतील मग भगवान यांना शरण जातो असं नाही. आपण वेगवेगळे म्हणजे मार्गाद्वारे ज्ञान अभ्यासलं, म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, मग ह्या सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि तू काय कर? फक्त मला शरण ये. आणि म्हणजे त्या शरण आल्यानंतर काय होईल? तुझ्या सगळ्या पापापासून तू मुक्त होशील. म्हणजे कोणी आपली पापातून मुक्त होतो मग मी कृष्णाला शरण जातो अशी वाट पाहायची गरज नाही. ज्या काही अवस्थेत जो जसा आहे त्यांनी कृष्णाला शरण गेलं तर निश्चितच भगवान आपले रक्षण करतायत पहा. आणि श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणं आवश्यक आहे पहा. आणि त्याद्वारे आपण काय केलं पाहिजे? या सगळ्या धर्मांचा त्याग करावा आणि केवळ कृष्णांना शरण जावं. आणि त्याद्वारे कृष्णांची भक्तिमय प्रेमय सेवा करावी. म्हणजे भगवान म्हणतात मा शुचा, भयभीत नको होऊ. तू सगळ्या पापापासून मुक्त होशील, फक्त तुम्हाला शरण आहे. मग ज्याला कुणाला तात्काळ प्रगती करायची आपल्या भक्तिमय प्रेममय जीवनामध्ये आध्यात्मिक स्तरावर, त्यांनी काय केलं पाहिजे? कृष्णांना शरण गेलं पाहिजे. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परम गुह्य ज्ञान कधी सांगू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझं तप करत नाही किंवा भक्त नाही किंवा भक्तीमध्ये संलग्न नाही म्हणजे काय? तर जे काही वेळा पहा, म्हणजे जे लोक आहेत भक्ती सेवेचं आचरण करायचा ते प्रयत्नच करत नाहीत. म्हणजे मग असे जे लोक आहेत तर ते श्रीकृष्णांचा द्वेषच करतात. मग अशा लोकांना हे परमगुह्य ज्ञान कधी सांगितलं जाऊ नये. म्हणजे भौतिक लाभासाठी ती प्रवचनं देतात, भाष्य लिहितात गीतेवर, पण ते भगवानांचा द्वेष करतात. मग असे जे लोक आहेत तर ते त्यांना भगवानांचं स्वरूप नक्की काय आहे ते जाणता येणार नाही. भगवान जे आहे तर ते म्हणजे जे आहे त्याला तत्वता जाणता येणार नाही किंवा भगवान यांचे उपदेश आहेत त्यातून भगवान यांना काय सांगायचं हेही जाणता येणार नाही. हे द्वेषी लोक असतात आणि ते ना भगवद्गीता जाणतात ना भगवान यांना जाणतात. म्हणजे श्रद्धाहीन व्यक्तींना भगवान यांना जाणता नाही येणार. म्हणून असे जे लोक आहेत तर त्यांच्याकडून भगवद्गीता जी आहे तर ती कधीही ऐकू नये. म्हणजे जो द्वेष करतो भगवानांचा त्याला ज्ञानही सांगू नये आणि त्यांच्याकडून भगवद्गीता ऐकण्याचा पण आपण खटाटोप करू नये. असे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ते, आणि ते कधीही भगवान यांच्यावर श्रद्धा विश्वास ठेवत नाहीत किंवा भक्ती करत नाहीत. मग जो कोणी भक्त आहे भगवानांचा आणि जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्याच्याकडूनच आपण भगवद्गीता ऐकावी, अन्यथा ऐकू नये. आणि अशा व्यक्तीला की जो अश्रद्धाळू आहे, आसुरी प्रवृत्तीचा आहे, अशा व्यक्तीला आपण भगवद्गीतेतले उपदेश जे आहेत तर ते सुद्धा म्हणजे असं परमगुह्य ज्ञान देखील सांगू नये पहा. मग हा सुद्धा एक अपराध मानला जातो. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. जो मनुष्य भक्तांना हे परम गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, याच मुळीच संशय नाही. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता पहा इथे भगवानांनी केवढं मोठं महत्वाचं सांगितलंय पहा. म्हणजे परमगुह्य रहस्य आहे पहा, की जो भक्तांना माझ्याविषयी सांगेल, म्हणजे परमगुह्य रहस्य सांगेल. म्हणजे काय, भगवान जे आहेत तर यांची किंवा भगवद्गीतेची चर्चा भक्तांमध्येच करावी. ज्यांना श्रीकृष्णांचं स्वरूप समजू शकत नाही त्यांच्या समोर करू नये. आणि मग भगवान जे आहेत तर त्यांच्या विषयीचे जे विचार आहेत किंवा भगवान यांचे जे उपदेश आहेत भगवद्गीतेच्या स्वरूपात, तर ते अशा भक्तांसाठीच आहे. मग जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करेल प्रस्तुत करण्याचा सगळ्यांसमोर, तर त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. आणि अशी शुद्ध भक्ती सेवा घडल्यामुळे त्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होईल. म्हणजे असं रहस्य जे आहे भगवद्गीतेतलं, म्हणजे भगवान यांनी जसे आहेत सांगितले तसेच्या तसे उपदेश जो कोणी इतर भक्तांपर्यंत पोहोचवतो, निश्चितच तो भगवत धामाची प्राप्ती करतो. की जसं शिल प्रभुपादांनी केलं, काय केलं, जशी आहे तशी भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचवली पहा. आणि अशा पद्धतीनं खूप मोठं दिव्य कार्य इस्कॉन सारखं संघटन आणि अशा पद्धतीचे खूप भव्य इस्कॉनच्या माध्यमातून कार्य असतात चालू आहे पहा. ही भगवान यांची कृपाच आहे पहा. आणि असे जे भक्त असतात त्यांना भगवत धामाची त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे प्राप्ती होते. म्हणजे शिल प्रभुपादांचं स्थान किती मोठं आहे पहा. आणि मग आता पुढे काय म्हणतात भगवान ते अभ्यासूया आपण. हा मग त्याचे 69 श्लोक वाचू. हरे कृष्ण. हा. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 69 श्लोक मध्ये काय आहे, की असा भगवान यांना अधिक प्रिय असतो, म्हणजे असा सेवक भगवान यांना प्रिय असतो. आणि जगामध्ये त्याच्यापेक्षा अधिक प्रिय कोणीही नसतो भगवान यांना. आणि भगवान म्हणजे यांचीच तो भक्ती करत असतो असा सेवक पण. आणि भगवान यांचा पण तो प्रिय सेवक असतो आणि त्या सेवकाला सुद्धा भगवान यांच्याशिवाय कोण प्रिय नसतं असं भगवान म्हणतात. मग आता भगवान 17व्या अध्यायात काय सांगतात श्लोकामध्ये, की मी घोषित करतो की जो कोणी या पवित्र संवादाचं अध्ययन करेल. म्हणजे आपण आता सगळेजण अध्ययन करतो या पवित्र अध्यायाचं म्हणजे संवादाचं. 18 दिवस झाले आपण सगळं अध्ययन करतोय हे सगळं वेगवेगळ्या अध्यायांच्या माध्यमातून. मग अशा पद्धतीनं जो या पवित्र संवादाचं अध्ययन करतो तो बुद्धीद्वारे माझी पूजा करतो. म्हणजे ही फलश्रुती सांगितली. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांचे वेगवेगळे पद्धतीनं आपण पूजा करतो की नाही. मग बुद्धीद्वारे पूजा म्हणजे काय, तर आपण या पवित्र संवादाचं अध्ययन करतो, बुद्धीच्या स्तरावर जाणतो. म्हणजे काय, की आपण 18 दिवस जे काही ऐकलं तर त्याद्वारे आपल्याला भगवानांची कृपा मिळते पहा. म्हणजे भगवान यांनी म्हणजे किती ते कृपाळू आणि दयाळू आहेत पहा, की ज्यांनी कुणी हे अध्ययन केलं त्याला देखील फलश्रुती दिली आहे पहा. मग हे बुद्धीद्वारे काय झालं, भगवानांचं पूजन झालं. त्यामुळे सगळ्यांनी वीज सोडवा, म्हणजे ती खऱ्या अर्थाने भक्तिमय प्रेममय सेवा होईल भगवानांची. आता पुढे जाऊ आपण आणि त्याची फल निष्पत्ती मिळेल सर्वांना. हा मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. श्रद्धावान श्रद्धावान असूयश्च शृणुयादपि यो नरः सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात त्या शुभ लोकांची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. मग आता इथे भगवान काय सांगतात, की मनुष्य श्रद्धेनं द्वेष न करता अशा पद्धतीनं श्रवण करतो. म्हणजे आता सामूहिकरित्या प्रवचन दिलं जातं जिथे भगवत भक्त म्हणजे असतीलच असं नाही, म्हणजे सामूहिक प्रवचनामध्ये. पण ते लोक असं म्हणजे कसे असतात, तर आस्तिक असतात, भगवानांचा द्वेष न करणारे असतात, श्रीकृष्णाला जाणणारे असतात, श्रद्धा ठेवणारे असतात. मग अशा भगवत भक्तांकडून म्हणजे जेव्हा हे लोक ऐकतात भगवद्गीतेविषयी भगवानांच्या उपदेशाविषयी प्रमाणित भगवत भक्तांकडून जेव्हा ऐकतात तेव्हा ते सगळ्या पापांपासून मुक्त होतात. आणि पुण्यवान लोक जे आहेत तर ते वास करत असलेल्या ग्रह लोकांची प्राप्ती करतात. म्हणजे काय, की असा व्यक्ती जो आहे की ज्याला शुद्ध व्हायची पण अपेक्षा नाही, असा प्रयत्नशील जो नसतो तो केवळ
हे सगळं भगवद्गीतेचं केवळ श्रवण केल्यामुळेच त्याला पुण्यकर्माचं फळ मिळतं पहा. म्हणजे सगळ्या पापापासून मुक्ती होऊन त्याला भगवत भक्त होण्याची संधी दिली जाते. म्हणजे काय, की इथं आपण समजून घेऊया की पूर्ण शुद्ध न झालेल्या पुरुषांना सुद्धा किंवा पुण्यवान असून सुद्धा किंवा भक्ती परायण असून सुद्धा शुद्ध झालेले नसतात, तरी सुद्धा त्यांना ध्रुव लोकाची प्राप्ती होते. म्हणजे भगवद्गीता जी आहे ती पापमुक्त सदाचारी पुरुष सहजपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात तिचा. पण ज्या लोकांनी म्हणजे असं काही स्वीकार नाही केलाय पण ते भगवान यांना मानतात, त्यांची श्रद्धा आहे, तर त्यांना देखील केवळ श्रवणाने उच्च लोकाची म्हणजे ध्रुव नामक लोकाची प्राप्ती होऊ शकते पहा. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतात, ही पण फलश्रुती आहे पहा भगवद्गीतेची. हा. नष्टो मोह अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशय मुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता कृष्ण अर्जुन काय म्हणतात, की आता मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करणार आहे, कारण त्याचा भ्रम नष्ट झालाय, त्याला सगळं ज्ञान दिल्यामुळे. तर भगवान यांनी योगमायाने त्याची अवस्था केली होती, हो की नाही. मग आता भगवान जे आहेत तर त्यांनी ही गुरु शिष्य परंपरा स्थापित केली आहे, त्यामुळे अर्जुनाचं भ्रम नष्ट झालाय, आता त्याला पूर्वस्थितीला आलाय. तो काय म्हणतो, आता मी दृढ निश्चय झालाय, संशय मुक्त झालाय, म्हणजे मनातल्या शंका कुशंका सगळ्या गेल्यात. म्हणजे आपण जीव म्हणजे जीव म्हणून आता भगवान यांची सेवा केली पाहिजे हे त्याला समजलंय. आणि त्यांची सेवा करण्यासाठी आता तो तयार आहे, म्हणजे युद्धासाठी लढण्यासाठी तयार आहे. म्हणजे तो काय म्हणतो, मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करेन. म्हणजे प्रत्येक जीवाचा धर्म काय, भगवान यांची सेवा करणे. म्हणजे कृष्ण भावना म्हणजे काय, श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार कर्म करणे. आणि ते जेव्हा एखादा व्यक्ती कर्म करतो तेव्हा ते काय, ते भगवान जे आहेत तर ते संतुष्ट होतात. मग हे सगळं आता त्यांनी जाणलेलं आहे आणि तो श्रीकृष्णांना अशा पद्धतीने शरण गेलाय आणि काय म्हणतो, की मी आता संशयमुक्त झाले, आता मला ज्ञान आले, प्राप्त झाले, म्हणजे माझी स्मृती मला प्राप्त झाली, मोह नष्ट झाला, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मी मुक्त झाले थोडक्यात, असं तो म्हणतोय. भ्रम नष्ट झालाय आणि त्याद्वारे आता मी कर्म करायला तयार आहे. म्हणजे जे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्याने लढलं पाहिजे युद्धामध्ये, हे कर्म करणार आहेत अर्जुन, असं ते सांगतायत. म्हणजे याद्वारे आपण काय समजून घ्यायचं, की आपली अशीच भौतिक जीवनामध्ये स्थिती असते, मग अर्जुन बनायचं आपण आणि भगवान यांच्या उपदेशांचं काय करायचं, पालन करायचं, अर्जुनाच्या शरणचिन्हांचं आपण काय करायचं, तर अनुसरण करायचं. मग ह्यासाठी भगवद्गीता अर्जुनांची संभ्रमावस्था भगवान यांनी करून योगमायानी ती जी आहे त्यातले उपदेश सांगितले गेले. खरं तर अर्जुन काही भ्रमित झाले नव्हते, ते जितेंद्रिय आहेत, शुद्ध भक्त आहेत, अंतरंग पार्षद आहेत, पण त्यांची अशी अवस्था केली योगमायाने भगवानांनी, म्हणून आता ते अवस्थेतून त्यांना बाहेर काढले भगवानाने. आणि तो म्हणून तो काय म्हणतो, माझा मोह नष्ट झालाय, आता मला स्मृती परत आली आणि मग आता तो भगवानांच्या आज्ञेनुसार कर्म करायला तयार आहे. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान योगेश्वर कृष्ण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहेत. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की भगवद्गीतेमध्ये प्रारंभी धृतराष्ट्राने संजयला विचारलं होतं की कुरुक्षेत्रावर काय घडलंय. मग तेव्हा हे सगळं कथन संजय करतोय. मग दोन महात्म्यामधला असा संवाद पूर्वी कधी घडला पण नाही ना, तर घडणार पण नाही. आणि तो अद्भुत संवाद जेव्हा ऐकलाय तेव्हा अर्जुनाला म्हणजे जे काही भगवान यांनी सांगितलंय तर ते सगळं म्हणजे अर्जुनाच्या चरणचिन्हांचं अनुसरण करणं कृष्णाला जाणण्यासाठी, म्हणजे एखाद्या जीवात्म्यानं जर हे केलं तर निश्चित त्याचं जीवन सुखी शांतिमय होईल, हे संजयला पण कळले पहा. आणि मग जसजसं तो जाणू लागला तस तसं तो काय म्हणतो, की श्रीकृष्ण आणि जिथं अर्जुन आहे हा, तर तिथं काय आहे, तर तो विजय आहे. म्हणजे परमगुह्य ज्ञान हे योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि मी ते ऐकलं आणि मग त्याचं वारंवार मला स्मरण होऊन पुन्हा पुन्हा हर्ष होतंय. आणि त्याचं इतकं दिव्य स्तरावर आहे की श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष श्रवण केल्यामुळे मनुष्याला कृष्ण भावनेची परिपूर्णता प्राप्त होते पहा. मग त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये तो उन्नत होतो. मग अशा पद्धतीनं वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होतोय आणि आनंद होतोय. म्हणजे क्षणोक्षणी भगवानांची वाणी इतकी दिव्य आहे की ते आठवून सुद्धा तो आनंद घेतोय पहा. अशा दिव्य
दिव्य आनंदामध्ये तो स्थित आहे. आणि म्हणून तो या आध्यात्मिक स्तरावर किती दिव्य जीवन मिळू शकतं पहा. म्हणजे जो कोणी पुण्यवान या संवादाचं स्मरण करतो तर त्याला कधीच विस्मरण होत नाही, अशा दिव्य स्थितीला तो जातो, असं यातून जे आहेत संजय आहेत तर ते धृतराष्ट्र ह्याला सांगतायत पहा. म्हणजे अशा दिव्य स्तरावरचा तो संवाद आहे की प्रतिक्षण पुन्हा पुन्हा आठवून आनंदित होते. म्हणजे अशी दिव्य वाणी आहे पहा भगवानांची. आता पुढे जाऊ. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. आता भगवान यांच्याबद्दल वर्णन करायचं तो थकतच नाही. संजय काय म्हणतो, व्यासदेवांच्या कृपेनं मला हे सगळं विश्वरूप सुद्धा पाहता आलं, अर्जुनाला जे पाहता आलं ते असं रूप भगवानांनी कधीच प्रकट केलं नव्हतं आणि अर्जुनाला पाहायला मिळालं. तसं आता महान भक्त हे श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहू शकले होते हे सगळे. म्हणजे त्यापैकी हा व्यासदेव आहेत किंवा हा स्वतःही आहे संजय. म्हणजे असे महान भगवत भक्त हे श्रीकृष्णांचे शक्तिशाली अवतार आहेत आणि व्यासदेवांनी हे रूप शिष्य म्हणजे जे आहे तर शिष्य संजयाला प्रकट केलं होतं. आता संजयाला ही सगळी दिव्य दृष्टी मिळाली होती आणि त्यामुळे हे प्रकट झालं होतं. मग संजयानं श्रीकृष्णांच्या अद्भुत रूपाचं स्मरण केलं आणि इतकं विस्मयकारी ते रूप होतं की वारंवार ते पाहून मला आनंद होतोय असं म्हणतोय तो पहा. म्हणजे इतकं अद्भुत रूप होतं ते. अशा पद्धतीनं भक्त जो आहे तो आनंदित होत असतो भगवानांना पाहून. म्हणजे हे आपण यातून समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः यत तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नेतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की भगवद्गीतेच्या सुरुवातीला धृतराष्ट्राने प्रश्न केला होता की भीष्म, द्रोण, कर्ण सगळे योद्धे आहे आणि सगळे आले तिथं. मग आता त्याला असं वाटत होतं की तिथं पांडव आणि कौरवांनी काय केलं. तर मग आता म्हणजे सगळ्या योद्ध्यांच्या सहाय्याने हे सगळे आपले जे पुत्र आहेत हे युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती धृतराष्ट्राला. पण युद्धभूमीवर परिस्थिती पाहिल्यावर संजयने सांगितलं की जिथं कृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तिथंच सद्भाग्य आहे, तिथंच विजय आहे. तुम्ही खरं तर विजयाची आशा करताय पण तुम्ही आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू नका. अर्जुनाच्या पक्षाचाच विजय होणार आहे. श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित आहे. जिथे श्रीकृष्ण आहे, जिथे अर्जुन आहे तर तिथंच निश्चितच काय आहे, विजय आहे, ऐश्वर्य आहे. अर्जुनाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान करतायत पहा. ते परिपूर्ण आहेत, षडैश्वर्याने युक्त आहेत. मग असे जिथे भगवान आहेत तिथेच विजय, ऐश्वर्य, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे असं माझं मत आहे, असं तो सांगतोय पहा. आणि याद्वारे त्यांनी काय केलं की भाकीत केलं. म्हणजे अर्जुन जो आहे तर युधिष्ठिराच्या बाजूने म्हणजे त्या पक्षात लढत होता. म्हणजे आता हे जगावर राज्य युधिष्ठिरांचं होणार आहे. म्हणजे ही संजयाची भविष्यवाणी आहे पहा. युद्धामध्ये विजय प्राप्त होऊन या राज्याची भरभराट होईल आणि पुण्यवान धर्मनिष्ठ असे सदाचारी असे जे आहेत तर ते युधिष्ठिर महाराज आहेत. म्हणजे त्यांनी कधीही आयुष्यात असत्य म्हणजे जे आहे ते भाषण केलेलं नाही. मग असा राजा मिळणार आहे. म्हणजे हे सगळं जे आहे तर हे सगळी भविष्यवाणी अशा पद्धतीनं संजय करतात की जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे तिथे निश्चित ऐश्वर्य, विजय, सामर्थ्य आणि नीती आहे. मग ह्यातनं आपण काय शिकायचं. आपण असं चर्चा ऐकतो लोकांमध्ये की भगवद्गीता म्हणजे काय आहे तर युद्धभूमीमध्ये दोन मित्रांमधली घडलेली चर्चा आहे. म्हणजे हे पुस्तक म्हणजे काही शास्त्र होऊ शकत नाही. अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्ध करायला काय म्हणतात उद्युक्त केलं. तर असं युद्ध अनैतिकच आहे असं म्हणतात. मग वस्तुस्थिती अशी नाही आहे. भगवद्गीता म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा उपदेश आहे जगातला. असं जगातलं शक्तिशाली शास्त्र आहे की तिथं जगामध्ये किंबहुना ब्रह्मांडामध्ये आपण म्हणू सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा उपदेश कुठे आहे तर भगवद्गीतेमध्ये आहे. आणि ही नैतिकता 9व्या अध्यायात आपण अभ्यासली. मन्मना भव बघतो म्हणजे काय, कृष्ण भक्त झालं पाहिजे, कृष्णानं शरण गेलं पाहिजे. हेच सगळ्या धर्मांचं सार आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवद्गीतेतला हाच सर्वोच्च काय आहे, उपदेश आहे, सर्वश्रेष्ठ धर्म आहे, सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. आणि त्यासाठी आपण शुद्धीकरण करण्यासाठी आपण ह्या मार्गावर उन्नती करण्यासाठी आलं पाहिजे. म्हणजे इतर सगळे मार्ग आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात. भगवान यांना शरण गेलं पाहिजे आपण. आणि भगवान जे आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. म्हणजे गीतेतला शेवटचा उपदेश काय, धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश म्हणजे काय,
तो म्हणजे कृष्णांना शरण जाणे. आणि हाच 18व्या अध्यायाचा निर्णय आहे पहा. म्हणजे भगवद्गीतेतनं आपण जाणू शकतो की शास्त्राच्या विधानांना पालन करून, वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून आपण ज्ञानाचा हा गुह्यमय मार्ग, म्हणजे जो आहे गुह्य मार्ग आहे, किंवा आपण म्हणू ज्ञानाचं अनुशीलन आहे. तर हे कसं करू शकतो? तर कृष्ण भावनाभरित होऊन भक्ती सेवेद्वारे, म्हणजे भक्ती मार्गाचं अनुसरण करून आणि त्याद्वारे कृष्णांना शरण जाणं, हेच परम ज्ञान आहे आणि हेच 18व्या अध्यायाचं सार आहे पहा. आणि हाच सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा संदेश आहे की भगवान कृष्णांना शरण जा आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करा. आणि हाच अंतिम वेदांचा उपदेश आहे, सगळ्या वेदशास्त्र पुराणांचं सार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. इथं आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू आला ना सगळ्यांना? आज जरा अध्याय मोठा होता, त्यामुळे आपण थोडस स्पीड ठेवला होता. वेळ लागणार होता कारण इथले सगळे श्लोक महत्वाचे